श्री व्यासाचा विरक्त पुत्र सांगितले शुकाचे चरित्र जनके त्याचा विकल्प मात्र केला निरंकार द्वारपाळद्वारे रामचंद्र भगवान की जय. आणि कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारा ग्रंथकर्त्यांनी असणारे जे काही व्यासाचा जो पुत्र आहे त्या सुखाचा असणारा विकल्प कशा प्रकारे असणारा जनक राजाच्या द्वारपाळाच्या हाताने असणारा विकल्प त्याचा नाहीसा केलेला आहे. अशा प्रकारची गोड कथा असणारी कालच्या अध्यायामध्ये झालेली आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. सज्ञानाचे कृपा वचन द्वारपाळ द्वारे जाण सर्वांनी विकल्पाचे दहन पूर्ण समाधान श्री सुखासी. आणि असणार सज्ञान माणसाचा एकच शब्द असणारा त्या राजा जनकाच्या एका वाक्यानं असणारा त्या श्री सुखाचा जो काही असणारा विकल्प आहे तो नाहीसा झालेला आहे. त्या ठिकाणी त्याच्या द्वारपाळाद्वारे असणारा हा विकल्प त्याचा नाहीसा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची कथा असणारी काल तुम्ही ऐकलेली आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. जैसे विरक्ती शुकासे तैसे विरक्ती श्रीरामासे राजवैभव नावडे त्यासे नित्य विषयासे विरक्त. आणि कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारा तुम्ही ऐकलेला आहे की असणारा जशा प्रकारे तो श्री सुख असणारा आहे तो असणारा थोडा विकल्प त्याला मांडल्यामुळे असणारा त्याची दुरावस्था झालेली होती. परंतु त्याचा विकल्प केल्याच्या नंतर त्याची जशी नित्य निर्मुक्त अशा प्रकारची अवस्था झालेली आहे तशीच अवस्था असणारी प्रभू रामचंद्राची आहे. आणि ती अवस्था झाल्याच्या नंतर असणारा ब्रह्मज्ञान असणारं त्याला कालच्या अध्यायाच्या ठिकाणी जनक राजाने सांगितलेलं होतं. तशीच अवस्था सध्या असणारी प्रभू रामचंद्राची आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहे. श्रीराम तुझे ध्यान गंभीर शुकाच्या ऐसा निज विचार त्वाही करावा श्री गुरु साचार विश्रांतीचे घर विवेकापासी. आणि त्यावेळेस असणार विश्वामित्र ऋषी असणार प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत की त्या असणाऱ्या श्री सुखाची काय फजिती झाली होती तर त्यानं गुरु केलेला नसल्या कारणानं त्याचं ज्ञान असणारं सर्व विरुद्ध दिशेला व्हावं लागलेलं होतं किंवा त्याचं ज्ञान असणारं नाहीच होण्याच्या काठावर जाऊन ते केलं होतं. तशीच अवस्था असणारी तुमची सुद्धा होऊ शकते. म्हणून असणारा तुम्ही सुद्धा पटकन असणारा एखादा गुरु निवडा आणि त्याच्याकडून असणारा गुरु ज्ञान तुम्ही प्राप्त करा. अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलत आहे. सकाळ वासनेची शांती या नाव मुख्य मुक्ती विषय वासना उत्पत्ती वृद्धता निश्चिती या नाव. आणि सर्व विषयांची शांती असणार ज्यावेळेस होईल त्यालाच असणारा मुक्ती प्राप्त होते. आणि जर विषयात उन्मत्त राहिलं तर असणारा मुक्ती कधीही भेटत नाही. अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहे. देह असो निविदेह स्थिती ज्यासे नाही विषयासक्ती त्यासे बोलीचे जीवन मुक्ती जाणण्याची ते रघुनाथा. आणि देहावर असून सुद्धा असणारा विदेह स्थितीमध्ये राहतो अशा प्रकारचा तो राजा जनक आहे. तशी स्थिती असणारी ज्याची होते त्यालाच असणारा मुक्ती प्राप्त होते. अशा प्रकारचा असणारा विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगू लागले. यावरी श्रीरामाचे मनोज्ञान सुखाचा ऐसे संपूर्ण विश्वामित्रे सांगावे ज्ञान ते जाणवणी चिन्ह ऋषी बोले. आणि त्यावेळेस असणार सर्व काही जशा प्रकारे असणारा जनक राजानं त्याचं ज्ञान असणारा ज्यावेळेस असणारा श्री सुखांना विकल्प निघून गेलेला आहे आणि त्यांचे असणारा सर्व देह भावना असणारे त्या ठिकाणी मावळून गेलेले आहे त्यावेळेस असणारा त्यांना सर्व काही ज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. तशीच अवस्था या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आहे. आणि विश्वामित्र ऋषींनी असणारा तशाच प्रकारचं ज्ञान असणारा प्रभू रामचंद्रांना द्यावं प्रभू रामचंद्रांनी त्यांना गुरु करावं अशा प्रकारची युक्ती असणारे विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी करू लागलेले आहे. रामा तुझ द्यावया समाधान उपदेशावया ब्रह्मज्ञान वसिष्ठ कुळ गुरु सज्ञान सदा संपन्न षड्गुणेश्वरे. त्यावेळेस विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना म्हणू लागलेले आहेत की हे प्रभू रामचंद्रा तुम्हाला असणारं ब्रह्मज्ञान देण्यासाठी असणारे तुमचे जे कुलगुरु आहेत वशिष्ठ ऋषी ते असणारे अतिशय सज्ञान आहेत. सर्व काही ज्ञान असणारे त्यांच्याजवळ आहे आणि तेच तुम्हाला हे ब्रह्मज्ञान देऊ शकतात. अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलत आहेत. भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ ज्ञाता सर्वज्ञ अंतर्यामी साक्षी पूर्ण गुरुत्वे गण श्री वशिष्ठ. आणि वशिष्ठ
वशिष्ठ ऋषी असणारे सर्व गुरूंमध्ये असणारे श्रेष्ठ अशा प्रकारचे ऋषी आहेत. कारण त्यांना भूतकाळाचं सुद्धा ज्ञान आहे, भविष्य काळात काय होईल याचं सुद्धा ज्ञान आहे, आणि आता काय चालू आहे याचं सुद्धा पूर्ण ज्ञान असणारं त्यांना आहे. त्याच्यामुळे ते महान गुरु आहेत, ते तुम्हाला ब्रह्मज्ञान असणारं देऊ शकतात असं गुरु लागलेले आहे. सूर्यवंशीचे जे उत्पन्न त्याचे वशिष्ठ सांगे ज्ञान, श्री वशिष्ठाचे ज्ञान महिमान हरिहरापान वंदिते. आणि त्यांच्याकडे एवढं ज्ञान आहे की स्वतः भगवंत असणारे विष्णू सुद्धा त्यांच्या ज्ञानाचं कौतुक करतात, स्वतः महादेव सुद्धा असणारे त्यांच्या ज्ञानाचं कौतुक करतात. जेवढे असणारे सूर्यवंशामध्ये राजे होऊन गेलेले आहेत त्या सर्वांना ज्ञान सांगण्याचं काम असणारं त्यांनी केलेलं आहे. एवढे महान आणि श्रेष्ठ अशा प्रकारचे तुमचे कुलगुरु म्हणजे वशिष्ठ ऋषी आहेत, आणि त्यांच्याकडून तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी असणारा प्रभू रामचंद्रांना बोलत आहेत. तू जायचा कुलगुरु असता मी उपदेशून रघुनाथा, तरे वशिष्ठाशी अनन्यता ज्ञान प्राप्त्यर्थ शरण रे घे. आणि त्यावेळेस असणारा विश्वामित्र ऋषी म्हणू लागलेले आहेत की कारण प्रश्न असणारा प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्र ऋषींना विचारलेला होता. त्यावेळेस असणारा विश्वामित्र ऋषी म्हणू लागलेले आहेत की ज्या वेळेस असणारा तुमच्याकडे एवढे महान कुलगुरू आहेत तरीही तुम्ही असणारा मला का प्रश्न विचारू लागलेला आहात, याचं चांगलं उत्तर तुम्हाला असणारा वशिष्ठ ऋषी देऊ शकतात, आणि ते तुमचे कुलगुरू असल्यामुळं तुम्ही त्यांच्याकडेच हा प्रश्न विचारायला पाहिजे असं प्रभू रामचंद्रांना विश्वामित्र ऋषी बोलत आहेत. पुढेलाचा शिष्य ते वरिष्ठ त्याचे चाळवीत तो गुरु भ्रष्ट, उपदेशितो ज्ञान नष्ट अति पापिष्ट प्रलोभे. आणि एखाद्याचा शिष्य असणारा थोडाफार आपल्याला हुशार वाटू लागला म्हणून तो आपल्याकडे घेऊन असणारा आपले श्रेष्ठत्व असणारं वाढवावं असं जर एखाद्या गुरुनं केलं तर असणारा तो पापिष्ट होतो, त्याला असणारा पाप लागल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे असणारा तुम्ही तुमचा गुरु जो आहे वशिष्ठ ऋषी त्यांच्याकडूनच असणारा ज्ञान प्राप्त करून घ्या अशा प्रकारे ते विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. पुढे असताच ज्ञान गुरु त्याचे त्यागेत तो पापिष्ट नरो, स्वये उपदेशित तो पापाचारो आणि निर्धार ज्ञान. आणि तुमच्या कुळामध्ये जर असणारा श्रेष्ठ अशा प्रकारचे गुरु असतील तर तुम्ही उगाच दुसरीकडे गुरु बघत बसण्यात असणारा कोणताही अर्थ नाही. आणि जर त्या शिष्याला कोणी बाहेरचा गुरु येऊन समजून सांगत असेल त्याच्यासारखा पापी तर दुसरा कोणीच नाही असं विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहे. वशिष्ठ ज्ञान गुरु सूर्यवंशी त्याच्या शिष्याची जो उपदेशी त्याने जोडलेल्या पापराशी गुरुत्वे शिष्याशी उपदेशिता. आणि असणारा वशिष्ठ ऋषी असणारे या सूर्यवंशाचे कुलगुरू आहे आणि त्यांच्याकडूनच ज्ञान तुम्ही प्राप्त करायला पाहिजे. त्यांनी सोडता जर एखादा गुरु येऊन तुमचा गुरु झाला तर असणारा तो त्याच्यासारखा पापिष्ट कोणीच नाही अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी बोलत आहे. या लागे गर्भपते भावावया ब्रह्मप्राप्ते वशिष्ठ ज्ञान गुरुशी प्रार्थे तेने तो विश्रांती पावसी सुखी. आणि त्याच्यामुळेच असणारा प्रभू रामचंद्रा तुम्ही असणारा जाऊन वशिष्ठ ऋषींचे असणारे पाय धरा, त्यांनाच असणारी विनंती करा, आणि ज्या वेळेस ते तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतील ज्या वेळेस असणारं तुम्ही ते ब्रह्मज्ञान ऐकाल त्यावेळेस सर्व विश्रांती असणारे तुम्हाला भेटणार आहे, सर्व सुख समाधान असणारं तुम्हाला त्यांच्या पायावर भेटणार आहे. म्हणून तुम्ही जाऊन त्यांचीच विनंती करा अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी बोलतात. ऐसे सांगून श्रीरामासे विश्वामित्र बोले वशिष्ठासे पूर्णाधिकार रघुनाथासे तुका उपदेश उदास. आणि त्यावेळेस असणारं विश्वामित्र ऋषी असणारे वशिष्ठ ऋषींना बोलू लागलेले आहेत की खरा अधिकारच असणारा तुमचा आहे. ऋषीवर्यांना तुम्ही नाराज का दिसू लागलेला आहात? प्रभू रामचंद्रांना असणाऱ्या सर्व ब्रह्मज्ञान सांगायचं कार्यच तुमचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी का असणारे उदास दिसू लागलेला आहात अशी विचारणा विश्वामित्र ऋषी करतात. वशिष्ठा तुका स्मरतोसे पुरे वैरामा तुम्हासे ते वैर शांत करावयासे ब्रह्मा उपदेश निज ज्ञान. आणि त्यावेळेस असणार विश्वामित्र ऋषी म्हणून लागलेले आहेत की पूर्वी असणारं आपल्यामध्ये वैर होतं ते वैर काढण्यासाठी असणारं आपल्या दोघांना सुद्धा असणारं ब्रह्मदेवाने येऊन ब्रह्मज्ञान सांगितलेलं होतं. तेच ब्रह्मज्ञान असणारं तुम्ही प्रभू रामचंद्रांना सांगा अशा प्रकारची विनंती असणारे त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी वशिष्ठ गुरुजी करू लागलेले आहेत. या गुह्य ज्ञानाच्या पोटे मी तोपणाची मावळे गोष्टी वैर निमाले उठा उठे स्वानंद पुष्टे आम्हा दोघा. आणि तेच ब्रह्मज्ञान आपल्या दोघाला स्वतः असणारं ब्रह्मदेवानं सांगितलेलं होतं त्याच्यामुळेच आपल्या दोघांतील वैर असणार नाही झालेलं होतं.
आणि ज्याला असताना ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्याच्यात मी तू पण कसल्याही प्रकारचं राहत नाही. हे विश्वची माझे घर अशा प्रकारचं म्हणून असणारा तो राहतो. त्यामुळे असताना तुम्ही प्रभू रामचंद्रांना ते ब्रह्मज्ञान सांगायला पाहिजे असं विश्वामित्र ऋषी बोलतात. ज्या स्वानंदाची स्थिती आम्हा झाले अतिप्रेचे विकल्पन उपजे कल्पांते तेची श्रीरामा प्रते उपदेश. आणि ज्या ब्रह्मज्ञानामुळे असणारा आपण दोघंही एक झालो. मी तू पण असणारा आपल्यातलं नाहीच झालं. आपण दोघं असणारे दोन शरीर आहोत परंतु एक आत्मा असणारा आपला आहे अशी अवस्था आपली ज्या ब्रह्मज्ञानामुळे झाली तेच ब्रह्मज्ञान असणारा तुम्ही प्रभू रामचंद्रांना सांगावं अशी विनंती विश्वामित्र ऋषी असणाऱ्या वशिष्ठ गुरूंची करू लागलेली आहे. ते ज्ञान विसरलो मनचे आठव विसराते स्वेग्रासे नाठवता आठव हरणिशे विस्मृत्या पास असे ना. आणि जर तुम्ही म्हणत असाल की ते ज्ञान असणारं माझ्याकडून त्याचा विसर पडलेला आहे परंतु ते ब्रह्मज्ञान असणारं प्राप्त झालेलं आहे कधीही असणारा विकल्प तर तुमच्या मनामध्ये आतापर्यंत आलेला नाही त्यामुळे ते ज्ञान विसरू कधी शकत नाही अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी वशिष्ठ ऋषींना बोलत आहे. ज्ञानाचे ज्ञान गंभीरे विरक्त शिष्याचे सुक्षेत्रे उपतिष्ठे निज निर्धारे ते गुरुची करे गुरु करे मा. आणि असणार आपल्या शिष्याच्या असणार हृदयामध्ये ते ब्रह्मज्ञान कसं पेरायचं आहे हे गुरुलाच कळतं अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे विश्वामित्र ऋषी वशिष्ठ गुरूंना बोलत आहेत. काम क्रोधादी महाज्वाळे ज्याचे शिष्याचे ज्ञान न पुढे तेने गुरुत्वाचे प्रांजळे अनंत सुज्वळे ते ज्ञान. आणि जे ज्ञान असणार कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणार आपण ऐकलेलं आहे की श्री शुकाचं ज्ञान गुरु नसल्यामुळे असणार ते कोणत्याही अर्थाच राहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा विकल्प ते परिपक्व अशा प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे असणारा त्यांच्यामध्ये विकल्प घुसलेला होता. परंतु जो ज्ञान असणारा गुरु देतो ते असणारं परिपक्व अशा प्रकारचं असतं असं विश्वामित्र ऋषी असणारा वशिष्ठ गुरूंना बोलत आहे. शिष्याचे विकल्प समस्त खंडोने निर्विकल्प करीत हेच ज्ञान खंडित शुद्ध शास्त्रार्थ यानावर. आणि जो गुरु असणारा आपल्या शिष्याच्या मनातील सर्व काही विकल्प घालून असणारा त्याला ज्ञान प्राप्ती करून देतो तेच असणार अमर अजरामर अशा प्रकारचं ज्ञान आहे असं विश्वामित्र ऋषी असणारा वशिष्ठ गुरूंना बोलत आहे. शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिते तेच सद्गुरु उपदेशिते या शिष्यासी होय प्रतिते त्या गुरुत्वाची ख्याती हरिहरा वंद्य. आणि ज्या गुरुला ज्या शिष्याला असणारं गुरुचं ज्ञान कळालेलं आहे त्याचा विकल्प निघून गेलेला आहे अशा गुरूंना असणारा स्वतः विष्णू भगवंत आणि स्वतः महादेव सुद्धा त्यांची स्तुती करतात अशा प्रकारचं त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी वशिष्ठ गुरूंना बोलत आहे. शिष्यासी नाही ब्रह्म प्रचिते शब्द ज्ञाने सतेची युक्ते मने विषयांची आसक्ती ते जाणण्याची ते शिष्य. आणि ज्या शिष्यांना असणार मान्य गुरु असणारे सर्व काही शिकवू लागलेले आहे परंतु ते शिष्य असणारे विषयामध्ये गुरफटलेले आहेत. त्या शिष्यांना असणारा ऐशोआराम पाहिजे आहे. ते शिष्य असणारे संसारातच असणारे गुंडाळून पडलेले आहेत. ते कसल्याही प्रकारचे शिष्य नाहीत. त्यांना शिष्य म्हणताच येणार नाही अशा प्रकारचा असणारा विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहे. मनुष्य देहाची अप्राप्ती संसारांतरावया गुरुभक्ती ऐसा भाव नाही ज्याचे चित्ते तो जाणण्याचे ते शिष्य. आणि हा मनुष्य देह असणारा त्या संसारारूपी सागरातून तरुण जाण्यासाठी असणारे देवाची भक्ती करावी लागते आणि ती भक्ती करण्यासाठी असणारा गुरु एखादा करावा लागतो आणि गुरुची जर भक्ती केली तरच देवाची प्राप्ती होते. त्यामुळे असणारा जर गुरुची भक्ती केली नाही तर तो कधीही असणारा या भवसागरातून तरू शकत नाही अशा प्रकारचे विश्वामित्र ऋषी बोलत आहेत. ज्यासे विषय वासना चित्ते ज्यासे संसारावर आसक्ती लोकेशनेची अतिप्रीती तो जाणण्याचे ते अविरक्त. आणि अविरक्त अशा प्रकारचे कोणते लोक आहेत जे असणारे संसाराच्या बाहेरच निघत नाही. त्यांना कसल्याही प्रकारचं देवाचं घेणं देणं नाही. कसल्याही प्रकारची देवाची सेवा त्यांना जमत नाही किंवा कोणताही गुरु असणारे त्यांनी केलेला नाही. त्यांनी सेवा केलेली नाही. अशा प्रकारचे विरक्त लोक असणारे या संसारारूपी मायाजाळातून बाहेर निघत नाही असं विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहे. ऐशी आते जे उपदेशिते ते अपवित्र उपदेशिते देवेश्वर चर्म पात्राप्रते भोक्षीर भरिते दारोष्ण. आणि असणार जशा प्रकारे असणार
या संसारारूपी मायेमध्ये जे गुरफटलेले आहे हे असणारं गुरुला माहिती आहे, तरीही असणारा त्यांना परत परत उपदेश करायचा, परमार्थ करा म्हणून सांगायचं, देवाची सेवा करू म्हणून सांगायचं, हे असणारं कधीही ते शिष्य होऊ शकत नाहीत. अशा प्रकारे असणारा विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंना बोलू लागलेले आहेत. पर शिष्यासी उपदेशन ते गुरुत्वासी अतिदूषण अशिष्यासी सांगावे ज्ञान ते निंद्यपूर्ण सर्वार्थी. आणि त्या ठिकाणी शिष्य कसा असावा हे असणारे या ठिकाणी विश्वामित्र ऋषी असणारं वशिष्ठ गुरूंना बोलू लागलेले आहे. की असणारा एखादा शिष्य आपण मस्त त्याला शिष्य मानलेला आहे, त्याला समजून सांगू लागलो, सर्व ब्रह्मज्ञान असणारं देऊ लागलेलो आहोत, परंतु त्याचं चित्तच या ठिकाणी नाही, त्याला ते घ्यायचंच नाही, तर त्याला देण्यात कसल्याही प्रकारचा अर्थ नाही किंवा त्याला शिष्य सुद्धा म्हणता येणार नाही, असं असणारं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. एखादा असणारा संसारात गुरफटलेला आहे आणि त्याला बळच देवाची भक्ती कर म्हणजे तो भक्ती करणार नाही, तो शिष्य त्याच्या लायकीचाच नाही, अशा प्रकारचं विश्वामित्र ऋषी बोलत आहे. सच्चिष्यासी सद्गुण देखो आणि सांगावे गुह्य ज्ञान त्या गुरुचे गुरुत्व धन्य परम पावन परमा. आणि एखाद्या गुरुना असणारा त्या शिष्याकडे ती पात्रता नसताना सुद्धा त्याला ज्ञान दिलं तर तो गुरुच असणारा मूर्ख आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहेत. की एखाद्याला सांगायचंय तर असणारा तो त्या लायकीचा सुद्धा असला पाहिजे किंवा त्याची तेवढी सहन करण्याची किंवा ते ऐकून घेण्याची किंवा ते पचवण्याची पात्रता सुद्धा असली पाहिजे, तसं बघूनच असणारा त्या शिष्याला ज्ञान द्यावं, अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहेत. हे विश्वामित्राचे वचन ऐकून या तिघान सिद्ध साधक ऋषी जन करीती स्तवन धन्य धन्य. आणि गुरु नेमका कसा असावा, शिष्य कसा असावा, हे सर्व काही विश्वामित्र ऋषीने त्या ठिकाणी सभेमध्ये सांगितल्याच्या नंतर जे महान महान ऋषी त्या ठिकाणी होते त्यांनी सुद्धा अतिशय आनंदाने असणारं टाळ्या वाजवू लागलेले आहेत, त्यांचं असणारं कौतुक त्या ठिकाणी करू लागलेले आहे. व्यास नारद याज्ञवल्के शोक प्रमुख शौनके विश्वामित्रा ते निज मुखे सकळके पुन्हा पुन्हा विजय. आणि मोठमोठे ऋषी आहेत त्या ठिकाणी, व्यास ऋषी आहेत, वल्कल्य ऋषी आहेत, हे सर्व ऋषी असणारे मिळून त्या विश्वामित्र ऋषींची स्तुती असणारी त्या सभेमध्ये करू लागलेली आहे. जो ब्रह्मज्ञानाचा महामेरू जो स्वानंदाचा सुखसागरो तो बोले वशिष्ठ ऋषीश्वरो चित्त चमत्कारो वचन ज्याचे. आणि असणारा जो असणारा आनंदाचा महामेरू आहे, ज्ञानाचा महामेरू आहे, आनंदाचा महासागर असणारा त्यांच्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचे विश्वामित्र ऋषी आहेत. आणि ते असणारे एवढे सुवर्ण अक्षर किंवा एवढे सोनेरी शब्दात असणारा सर्व काही ज्ञान विचारू लागलेले आहे, सर्व काही बोलू लागलेले आहे. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, ज्ञान कसं सांगावं, या गोष्टीचं कौतुक असणारे त्या ठिकाणी सर्वजण करत आहेत. ब्रह्मया पासून ब्रह्मप्राप्ती परे ब्रह्मया समान ज्ञान शक्ती वचन मात्रे ब्रह्मप्राप्ती सशिष्य पावते स्वानंदे. आणि जे खरे शिष्य आहेत ते फक्त असणार गुरुच्या एका वाक्यात असणारं ब्रह्मप्राप्ती करून घेऊ शकतात. ब्रह्मप्राप्ती करण्यासाठी असणारा त्यांना दुसरं काहीही लागत नाही, गुरु केल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होऊच शकत नाही, असं त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी बोलत आहे. ज्ञान वैराग्य अवतारी ख्याते यश श्री ऐश्वर्य स्थिते हे साई गुण वशिष्ठाशी असते भगवंत म्हणते तेने त्यासी. आणि वशिष्ठ ऋषींपाशी असणारं ज्ञान होतं, वैराग्य होतं, धनसंपदा होती, ख्याती होते आणि यशस्वी अशा प्रकारचं अवदान त्यांच्याकडे होतं. अशा प्रकारचे सर्व गुण संपन्न अशा प्रकारचे असणारे ते वशिष्ठ ऋषी होते आणि ते सूर्यवंशाला कुलगुरू म्हणून लाभलेले होते. सूर्यवंशी निज सन्माने गुरुत्वे जो मुकुटमने राये पूजिला नदीने जो वरासने उपविष्ट. आणि जो असणारा सूर्यवंशाला कुलगुरू म्हणून लाभलेला आहे, सूर्यवंशाचे असणारे मुकुटाचा हिरा अशा प्रकारचे ते आहे, तशांची सेवा असणारी नितांत दशरथ राजाने केलेली आहे. आणि आता प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांची सेवा करणार आहेत, अशा प्रकारचे ते महान अशा प्रकारचे ऋषी आहेत, असं विश्वामित्र ऋषी बोलू लागलेले आहे. वसिष्ठ करिता उपदेश शिष्य तत्काळ होय निराश त्या निराशतेची आस कास जेने सावकाश धरले असे. आणि असणारा ज्या वेळेस वशिष्ठ ऋषी असणार ज्ञान असणारा प्रभू रामचंद्रांना किंवा कोणत्याही शिष्याला सांगतील, तो असणारा एका क्षणात असणारा त्या ठिकाणी करून जाणार आहे आणि त्याला ब्रह्मप्राप्ती त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार आहे. एवढी महान ख्याती त्या विश्वामित्र ऋषींची आहे, असं असणार वशिष्ठ ऋषींचे आहे, असं विश्वामित्र ऋषी बोलतात. श्रीरामाधिकारी शिरोरत्न परे न पुसता ब्रह्मज्ञान सांगो नये आपण
हे मुख्य लक्षण उपदेशी. या ठिकाणी असणार वशिष्ठ ऋषी बोलू लागलेले आहेत की असणार प्रभू रामचंद्र हे सर्व काही ज्ञाते आहेत, परंतु ब्रह्मज्ञान हे काही साधीसुधी गोष्ट नाही. कुणीही न विचारता असणार एखाद्याला ब्रह्मज्ञान सांगावं असं मला तरी योग्य वाटत नाही. शिष्यानं आपल्याला मागितलं विचारलं तर असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, न विचारताच असणार त्याला ब्रह्मज्ञान सांगणं मला योग्य वाटत नाही असं वशिष्ठ ऋषी बोलतात. वसिष्ठासी महाख्याते सूर्य जिंतीला दंड शकते तो विश्वामित्रा प्रत्ये उपदेश स्थिती सांगत. आणि त्या ठिकाणी असणार वशिष्ठ ऋषी काही साधे नव्हते, हाताच्या दंडानं असणार त्यांनी सूर्यावर विजय मिळवलेला होता. एवढी महान ख्याती असणारी त्या वशिष्ठ ऋषींची होती. आणि ते म्हणू लागलेले आहेत, ते विश्वामित्र ऋषींना सांगू लागलेले आहेत की खरंच धन्य आहात तुम्ही सांगितलं मला की ब्रह्मज्ञान असणारं कुणाला सांगावं, कोण गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा. परंतु असणार एखादा शिष्यानं जर विचारलं तरच असणार त्याला ज्ञान नेमकं सांगावं कुणाला. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी कशा प्रकारचा शिष्य असावा आणि ज्ञान सांगावं कुणाला हे सांगू लागलेले आहे. सद्गुरु तेन प्रार्थिता शिष्यादरे न पुसता ज्ञान सांगू नये का सर्वथा सांगितलं तोता गुरु मूर्ख. आणि ज्यांना असणार आपल्या शिष्यानं आपल्याला विचारलेलंच नाही, त्यानं त्या ज्ञान प्राप्त करायची म्हणून सेवा केलेली नाही किंवा कसल्याही प्रकारचं त्याच्या मनामध्ये गुरुबद्दल असणार कोणतीही गोष्ट नाहीये, प्रेम नाहीये, कळवळा नाहीये, मग त्याला जर असणारा एखादा गुरु ज्ञान देत असेल किंवा त्याला श्रेष्ठत्व देत असेल तो गुरुच असणारा मूर्ख आहे. अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी बोलू लागलेले आहे. गुरु स्वयं म्हणे शिष्यास तू घे माझा उपदेश तेव्हाच गुरुत्व पडिले सोस वाढला सोस गुरुत्व. आणि एखाद्या गुरुनं शिष्याला बोलो, हे बाबा तू इकडे, मी तुला ज्ञान सांगतो, तू ते ऐक आणि तू ज्ञान प्राप्त करून घे असं जो असणारा गुरु म्हणत असेल तो असणारा त्याचं गुरुत्वच निघून गेलं किंवा तो गुरु राहिलेला नाही. अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी बोलू लागलेले आहेत. या लागे शिष्येन पुसता जाण आपण सांगू नये ब्रह्मज्ञान जरे रामालिकारी रत्न तरी अप्रश्न ज्ञान सांगू नये. आणि जरी प्रभू रामचंद्र हे असणारे जगाचे पालन करते जरी असले तरी असणारा त्यांच्यासाठी वेगळा नियम नाहीये. त्यांनी जरी असणारा ते पालन करते असले तरी न विचारता त्यांना सांगणं मला योग्य वाटत नाही. अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी, कारण प्रश्न असणारा हा प्रश्न जो महत्वाचा होता तो प्रश्न असणारा प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ ऋषींना न करता तो प्रश्न विश्वामित्र ऋषींना विचारलेला होता. त्यामुळे विश्वामित्र ऋषींना असणारा मेन गुरु कुणाला करायचं त्यांनी गुरु असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना निवडून दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी ही सर्व काही माहिती असणारे विश्वामित्र ऋषींना देत आहेत. शिष्य उपदेशी उदासभूत गुरु साक्षे उपदेशांत तिने गुरुत्वा झाला घात अविवेकी रूप शिष्यार्थी. आणि असणार त्या ठिकाणी गुरुत्वच नसतं होतं असं असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी म्हणू लागले. कारण की असणार उगं बळजबरी विचारायचं म्हणून जरी विचारलं एखाद्या शिष्यानं आणि त्याला जर एखादा गुरु माहिती देत असेल किंवा ज्ञान देत असेल तर तो सुद्धा गुरु असणारा गुरु राहत नाही. अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी बोलतात. विश्वामित्रा तुझी आज्ञा माझे निन करवे अवज्ञा आता सांगेन ब्रह्मज्ञाना साधूची आज्ञा मजबंद्य. आणि त्या ठिकाणी असणारा वशिष्ठ ऋषी म्हणू लागलेले आहेत की असणार विश्वामित्र ऋषी तुम्ही असणारे माझ्यासाठी महान आहात, तुमची आज्ञा असणारा मी कवा अवहेलना करू शकत नाही. मान्य मला माझ्या असणाऱ्या शिष्याने विचारलेलं नाहीये, परंतु तुमच्या आज्ञेचं पालन असणारा मी निश्चितच करणार आहे. म्हणून मी हे ब्रह्मज्ञान असणारे या ठिकाणी सांगणार आहे असं वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. विश्वामित्रा तुझा रत्न सुरवरा वंद्य महिमान क्षत्रिय होता ब्राह्मण स्वयज्ञाने पूर्ण संपूर्ण वश केले. आणि त्यावेळेस असणारा वशिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषींना म्हणू लागलेले आहेत की सर्व साधूंमध्ये श्रेष्ठ अशा प्रकारचे तुम्ही असणारे साधू आहात, सर्व साधूंचे शिरोमणी अशा प्रकारचे तुम्ही आहात. आणि तुम्ही काही साधे सुधे नाहीत, सर्व गोष्टींवर असणारा सर्व इंद्रियांवर असणारा विजय मिळवलेले अशा प्रकारचे तुम्ही आहात असं कौतुक असणारं त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी करू लागलेले आहे. त्या तोच साधूची निजाज्ञा हरिहरान करवे आवाज्ञा याला गे मेर गुणंदना भूयज्ञाना सांगेन. आणि तुम्ही महान अशा प्रकारचे तपस्वी साधू आहात,
तुमच्या आज्ञेचं पालन असणारं स्वतः विष्णू भगवंत करतात, तुमच्या आज्ञेचं पालन असणारं स्वतः महादेव करतात. मग तुमच्या आज्ञेचं असणारं मी का पालन करणार नाही? तुमचा शब्द मी मोडू शकत नाही. तुमच्या आज्ञेनुसार असणारा मी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञान सांगणार आहे, असं वशिष्ठ ऋषी बोलू लागलेले आहे. माझे तुझे वैरा शांती जे उपदेशिले प्रजापती ते अखंड स्मरे स्फूर्ती संसार प्रवर्ते निवर्तक. आणि संसारातून मुक्त करण्यासाठी असणारं जे ब्रह्मज्ञान आहे ते माझं आणि तुझं ज्यावेळेस भांडण झालं होतं त्यावेळेस असणारं ब्रह्माने जे ज्ञान आपल्याला दिलं होतं ते मला सगळं काही मोदगत आहे, अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषींना बोलू लागलेले आहे. येणे ज्ञाने मी आपण उपदेशी नरगुनंदना ज्या उपदेशासी विघ्न कल्पांती जाण बाधेना. आणि जो असणारा त्या ठिकाणी आपल्याला ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी सांगितलेलं होतं तेच ब्रह्मज्ञान असताना मी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना सांगणार आहे. आणि ते ब्रह्मज्ञान सांगताना असणारा कसल्याही प्रकारची बाधा या ठिकाणी येणार नाही, कारण ते ब्रह्मज्ञान अशा प्रकारचं आहे. म्हणून असणारा वशिष्ठ ऋषी बोलू लागलेले आहे. विघ्नाची होय निर्विघ्न प्रपंच होय चैतन्य घन शिष्य होय ब्रह्मपूर्ण अज्ञानाचे ज्ञान होणे टाके. आणि ते ब्रह्मज्ञान ज्या ठिकाणी असणारं सांगितलं जातं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं दुःख राहत नाही. एका क्षणामध्ये असणारा जो काही ते शिष्य आहे तो सुद्धा पूर्ण परब्रह्म अशा प्रकारचा होऊन जातो, अशी ख्याती असणारी त्या ज्ञानाची आहे. आणि ते ज्ञान मी असणारे या ठिकाणी सांगणार आहे, असं वशिष्ठ ऋषी बोलतात. ऐसी हे गुई स्थिती उपदेशेन श्रीरामा प्रती हे वशिष्ठाचे वचनोक्ती ऐकोरणीचे ते सुखावे राम. आणि अशा प्रकारचं बोलणं त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी म्हणलेले आहेत की ज्या ब्रह्मज्ञानानं असणारा सर्व भवसागरातून असणारा माणूस करून जातो, सर्व जन्म मरणाच्या फेऱ्यातून असणारा करून जातो, ते ब्रह्मज्ञान असणारा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, असं म्हटल्याबरोबर असणारं प्रभू रामचंद्रांना अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे. मग वशिष्ठासी श्रीराम आपण सद्भावे घाले लोटांगण अनन्य भावे तुझ मी शरण मी शिष्य पूर्ण गुरुवर्या. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं बोलणं वशिष्ठ ऋषींचं ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांना आधी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मी असणारा पूर्ण मनाभावातून असणारा शरीरानं सर्व काही तुम्हाला शरण आलेलो आहे आणि मी आजपासून तुम्हाला गुरु केलेला आहे, अशा प्रकारे वशिष्ठ ऋषींना प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. ऐसा सद्गदेत कृपा वचन करुणा भाग्य दीनवदन स्वामींनी कृपा करावी आपण मज दिना उद्धरावे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना त्यांचे पाय धरलेले आहेत आणि अतिशय असणारा त्यांचा चेहरा सुद्धा असणारा हिरमुसलेला आहे आणि अतिशय असणारा हीन अवस्थेमध्ये असल्यासारखं असणारा प्रभू रामचंद्र म्हणून लागलेले आहेत की हे गुरुवर्या, मी असणारा अतिशय हीनदीन आहे, परंतु असणारी तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्या आणि सर्व काही ज्ञान मला तुम्ही असणारा प्राप्त करून द्या. आजपासून मी तुम्हाला गुरु केलेला आहे आणि शिष्याचं रक्षण करणं हे गुरुचं काम आहे, म्हणून असणारं सर्व ज्ञान तुम्ही मला द्या अशी विनंती प्रभू रामचंद्र करतात. जे वेदीपे गवाक्षासी दीप्ते ते गवाक्ष दीपासी नते ते वेद तुझे सूर्यवंशा ज्ञान प्राप्ते ते तुझी ज्ञानस्थिती मी नेणे. आणि तुमची जी ज्ञानस्थिती आहे म्हणजे तुम्ही किती ज्ञानी आहात हे असणारं सूर्यवंशाच्या सर्व कुळांना असणारं तुम्ही ज्ञान दिलेलं आहे, हे असणाऱ्या सर्व गोष्टी मला असणाऱ्या आता माहीत झालेल्या आहेत, म्हणून असणाऱ्या या ठिकाणी मी तुमच्याकडून ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला विनंती करीत आहे असं प्रभू रामचंद्र. तुझे अगाध ब्रह्मज्ञान ते मी नेण्याचे अज्ञान तू कुलगुरु सनातन मनोनी चरण दृढ धरले. आणि तुम्ही असणारे आमच्या कुळाचे गुरु आहात. मी अतिशय अज्ञान अशा प्रकारचं आहे, मला कोणत्याही प्रकारचं ज्ञान असणारं त्यातलं नाहीये, म्हणून असणारं तुम्ही आमच्या कुळाचे गुरु आहात, म्हणून मी तुमचे चरण स्पर्श करून असणारं मी अज्ञान आहे, मला सर्व काही शिकवा सांगा अशा प्रकारची विनंती प्रभू रामचंद्र करतात. श्रीराम स्वय चैतन्य घन देव कार्यार्थ अवतार पूर्ण करावया धर्म संरक्षण मनुष्य पण नटनाट्य. आणि प्रभू रामचंद्र हे स्वतः असणारे विष्णूचे अवतार आहेत, स्वतः पूर्ण ब्रह्म अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत. सर्व काही वेद सुद्धा असणारे त्यांच्यापासूनच सुरुवात झालेली आहे, सर्व काही ज्ञान असणारे त्यांच्यापासूनच फुटलेलं आहे, अशा प्रकारचे ते प्रभू रामचंद्र आहेत. परंतु असणारा मनुष्याचा जन्म घेतल्या कारणानं सर्व काही नटनाट्य अशा प्रकारचे ते माणसासारखे करू लागलेले आहेत, अशा प्रकारचं ग्रंथकर्ते सांगतात. तेने पै मनविता ज्ञान ब्रह्मे ब्रह्मत्व न्यून अथवा मनविता सज्ञान ब्रह्मे ब्रह्मत्व पूर्ण अधिक नव्हे. आणि जशा प्रकारे प्रभू रामचंद्र जर म्हणले की मला ब्रह्मज्ञान नाही तर ब्रह्मज्ञानच शून्य होईल, अशा
प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत. आणि जर ते म्हणले की मी असणारा पूर्ण परब्रह्म आहे, तर ब्रह्मच असणारा त्या ठिकाणी येईल. अशा प्रकारची असणारी स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. एवं ज्ञानातीत श्रीराम सुरे सदुदित तो हे लोक संग्रहार्थ गुरुत्वे वंदे वशिष्ठाते. आणि त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र हे सर्व काही ज्ञाते आहेत, सर्व प्रकारचं ज्ञान असणारं त्यांच्या ठिकाणी आहे. परंतु असणारं या जगामध्ये सर्वांनी असणारं गुरुला महत्व द्यावं, किंवा गुरुकडून कसे आज्ञा घ्यावे, गुरुकडून कसं शिक्षण घ्यावं, हे सर्व जगाला दाखवण्यासाठी, सर्व लोकांना एकत्रित करण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्र सुद्धा असणारे त्या ठिकाणी त्यांच्या गुरुची असणारी विनंती करू लागलेले आहेत, त्यांची सेवा करू लागलेले आहेत. आणि सर्व काही जगाला दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वर्तू लागलेले आहेत. देवने सद्गुरु सन्मान श्रीरामन पुसता ब्रह्मज्ञान ते ज्ञान मार्ग विच्छिन्न स्वयापन केलासे होय. आणि त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्रांनी असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींचं असणारं मनाभावातून दर्शन घेतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी असणारं त्यांना ब्रह्मज्ञान सांगू लागलेले आहे. करावया दिनोद्धारा गुरु शिष्य परंपरा स्थापावया रघुवीरा कळवळा पुरा ज्ञान मार्गी. आणि असणार सर्व जड जीवांचा उद्धार करण्यासाठी असणारी गुरु शिष्याची परंपरा असणारी लागू करण्यासाठी, आणि गुरु शिष्याची परंपरा लागू करून सर्व जड मुलांचा असणारा उद्धार व्हावा म्हणून असणारं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन करू लागलेले आहेत. कारण समाज पुढे हे बघून असणारं करणार आहे, त्यामुळे प्रभू रामचंद्र अशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी करतात. या लागे श्रीराम आपण केवळ होनी अज्ञान गुरुत्वे वशिष्ठा सन्मान देवने ब्रह्मज्ञान विनित्युत्व कुशे. आणि त्या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्र जगाला कळण्यासाठी किंवा जगाला तशा प्रकारचा आदर्श घेण्यासाठी, कारण आदर्श अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहे, त्यामुळे असणारा त्यांचा कोणी तोच आदर्श घेणार आहे. म्हणून ते असणारे अतिशय गयावया करून असणारे आपल्या गुरुला विचारू लागलेले आहेत की मला असणारा कृपा करून ब्रह्मज्ञान तुम्ही सांगा. अशा प्रकारची विनंती असणारा प्रभू रामचंद्र गुरुची करू लागलेले आहेत. घेऊन अज्ञानत्वाची बुद्धी केवळ अज्ञान प्रश्नोक्ती स्वये पुसता रघुपती तेही उपपत्ती यमधारा. आणि स्वतः प्रभू रामचंद्र असणारे पूर्ण परब्रह्म असल्या कारणाने त्यांना कोणत्याही गोष्टी विचारण्याची किंवा काही करण्याची गरज नव्हती. परंतु असणारं येण्याचं सोंग असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी सर्व भक्तांसाठी घेतलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्र कशा प्रकारचे प्रश्न असणारे त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना विचारतात ते ऐका. ऐक्य मुनी सावधान जैसे माझे पूर्व प्रार्थना मी त्या प्रारब्धा दिन स्वय करते पण मज नाही. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत की मी असताना प्रारब्धाच्या अधीन अशा प्रकारचा आहे, मला कसल्याही प्रकारचं कर्तेपण किंवा कोणतं कार्य असणारं माझ्या हातून झालेलं नाही. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र असणाऱ्या वशिष्ठ ऋषींना बोलू लागलेले आहे. पाहता प्रारब्धाकडे मी तव केवळ बापुडे म्या काय करावे पुढे हे धड पुढे लक्ष ना. आणि मी नेमकं पुढं काय करावं, मी असणारा प्रारब्धामध्ये असणारा अडकलेलो आहे. सर्व असणारा प्रारब्धामध्ये असल्या कारणानं पुढं नेमकं काय करावं, कोणत्या दिशेनं जावं, कोणती असणारं परमार्थ करावा की असणारा संसार करावा, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये मी आहे. नेमकं मी करू काय, अशा प्रकारची विचारणा प्रभू रामचंद्र वशिष्ठ ऋषींना करत आहेत. देह सत्ता प्रारब्धाधीन जेणे होय ब्रह्मज्ञान तैसे कृपा करावी परिपूर्ण ज्ञान विज्ञान परिपाक. आणि प्रारब्धामध्ये असणारा माझा देह अडकलेला आहे, आणि याच्यातून मला असणारं बाहेर कसं निघायचं, आणि याच्यातून बाहेर निघून असणारं ब्रह्माची प्राप्ती असणारी कशी करून घ्यायची, हे असणारं याची सोडवणूक असणारं तुम्ही करा. अशा प्रकारचं ज्ञान मला तुम्ही द्या असं श्रीराम. मनुष्य देह ब्रह्मप्राप्ती तो देह भावन सावचित्ते विधेयत्वे परमार्थ गते विवेक सद्युक्ते निज पुरुषार्थ. आणि असणारा मनुष्य देहातूनच असणारा ब्रह्मप्राप्ती करता येते, अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत. परंतु ती कशा प्रकारे करायची हे तुम्ही मला सांगा असं विनंती करू लागलेले आहेत. नर देहायसे गोमटे सुदिता त्रैलोकीन भेटे आणि देहायसे उखटे अत्यंत खोटे आन नाही. आणि नर देहासारखा म्हणजे असणारा मानवी शरीरासारखा शरीर असणारा चांगलं या स्त्री तळामध्ये कुठं नाही, परंतु तेवढंच नास्क सुद्धा असणारं ते शरीर आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र असणारा वशिष्ठ ऋषींना बोलू लागलेले आहेत. ओ खट्टे मनो नित्या गावे
तरे मोक्ष सुखा नागवावे गोमटे मनोने भोगावे ते अवश्य जावे अरपाता. आणि आता अशा प्रकारे शरीर जर आता लय चांगलंय म्हणावं तर असणार आपण अधःपतनाला गेल्याशिवाय राहणार. लय चांगलंय म्हणून सुद्धा असणारा जमणार नाही किंवा लय वाईट आहे म्हणायला जावं तरी ते नाशवंत अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना प्रश्न विचारू लागलेले आहेत. हे भोगवे ना त्यागवे निज पुरुषार्थ लागवे भगवान मार्गी लावावे तरीच पावावे परम सुख. आणि जर लय चांगलंय म्हणावं तर असणारा उन्मत्त माणूस होतो आणि लय खराब आहे म्हणावं तर ते नाशवंत आहे. म्हणून असणारा हा जो देह आहे तो असणारा जर भगवंताच्या मार्गाला लावला परमार्थाच्या मार्गाला लावला तर असणार ब्रह्मप्राप्ती असणारी या ठिकाणी होते असं असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. अरे ते बापा रघुनाथा या युक्तीच्या पुरुषार्था साधून या पावावे परमार्था उपावान्यथा असे ना. आणि त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे की प्रभू रामचंद्र ह्या असणारा मनुष्य देह चांगलाही तेवढाच आहे वाईटही तेवढाच आहे. परंतु या देहामधून असणारा आपल्याला नेमकं घ्यायचंय काय आपण परमार्थ करून असणार या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय का असणार परमार्थ बाजूला ठेवून संसारच करून असणार या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकायचे अशा प्रकारचं असणार ज्ञान त्या ठिकाणी देऊ लागलेले आहे. मनोरात नानावृत्ते या नाव वासना सरिता म्हणते ये माझी बुडाले नेणू किती बळे ते तरते निज पुरुषार्थी. आणि याच वासनामध्ये या संसारारूपी असणाऱ्या जाळ्यामध्ये कितीतरी जण असणारे बुडालेले आहेत. या वासनारूपी असणाऱ्या या जाळ्यामध्ये सर्व जग असणारे बुडू लागलेले आहे. त्यातून जे असणारे परमार्थाकडे जातात तेच कुठंतरी तरुण जातात असं ग्रंथ करते सांगू लागले. शुभाशुभ वासना ओग सबळ फळे वाते अनेक हे विवेके मोडवणी साग परमार्थीचा अंग पुरुषार्थ कीजे. आणि परमार्थात जाऊन असणार तुम्ही कसं तरी पुरुषार्थ त्या ठिकाणी दाखवू शकता. खरा पुरुषार्थ असणारा परमार्थातच दाखवायला पाहिजे. असणार तुम्ही जर वासनेच्या रूपामध्ये अडकला तुम्ही जर संसार जाळ्यात अडकला तर कधीही असणारा निर्मुक्त तुम्ही होऊ शकत नाही असं ग्रंथ करते सांगू लागलेले आहे. त्या पुरुषार्थाचे लक्षण अशुभ वासना त्यागुण परमार्थी दृढ राखावे मन हे मुख्य लक्षण परमार्थाचे. आणि परमार्थामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर सर्व वासना किंवा सर्व संसार असणारा सोडून किंवा त्या ठिकाणी असणारं पूर्ण मन असणारं तुम्हाला परमार्थात लावावं लागतं. तेव्हाच असणारं या तुम्ही भवसागराच्या असणारं सागरातून तरुण जाताल अशा प्रकारचं असणारं वशिष्ठ ऋषी बोलत आहेत. बाळक लावे जे अभ्यासे शने शने योग्यता होयत्यासे देवे आत्मानुसंधान चित्तासे सावकाशे राखावे. आणि जर असणार एखादं लहान बाळ जर अभ्यासाला बसलं तर ते सारखं चुळबुळ करतं. पण जर असणारा परमार्थ करताना सुद्धा जर तशी चुळबुळ झाली तर कधी तुम्हाला असणारी भगवंताची प्राप्ती असणारी त्या ठिकाणी होत नाही. एकाग्र चित्त मनानं जर असणार तुम्ही भगवंताची सेवा केली किंवा मनामध्ये असणारा नितांत जर प्रभू रामचंद्र किंवा कोणताही भगवंत असणारा मनामध्ये जर ठेवला तरच असणारा ब्रह्माची प्राप्ती असणारी त्या ठिकाणी तुम्हाला होते असं असणारा त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी बोलू लागलेले आहे. अनुसंधान सांडिता चित्ता वळवून लावावे परमार्था ये विषय करावे पुरुषार्था चित्त जयार्था सातोप. आणि तुमचं मन असणार कितीही वेळा असणार परत परत त्या गोष्टीपासून लांब पळा परंतु ते परत परत धरून आणायचं आणि ते परमार्थात म्हणजे देवाच्या सेवेमध्ये लावायचं तरच असणार त्यांना ब्रह्मप्राप्ती किंवा ज्ञानप्राप्ती होते असं वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. दात खाऊन या निहटे लागावे मनोजयाच्या पाठी हात चुरून या उठावटी मनोजय दृष्टी लक्षावा. आणि मनावर असणारं त्या ठिकाणी मन हे सगळ्यात असणार आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त वाईट करणारं जर कोणतं गोष्ट असेल तर ते मन आहे. एका क्षणामध्ये असणार कुठं बसलेलं असलं कुठं जाईल किंवा त्याच्यात काय येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे सर्वात जास्त नियंत्रण असणारं जर मनावर ठेवलं ते कितीही वेळा जरी त्या ठिकाणावर निघून गेलं तरी परत परत असणारं त्याला देवाच्या भक्तीमध्ये लावलं तरच असणारा त्याचा उद्धार होतो. नाहीतर तो मनुष्य असणारा जन्म मरणाच्या फेऱ्यातून कधीच बाहेर निघू शकत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी बोलत आहे. अंगे आवरून अंग मनोजय करावा सांग हाच परमार्थाचा मार्ग अत्याव्यंग रघुनाथा. आणि जर प्रभू रामचंद्र असणारा परमार्थामध्ये कुठंतरी पुरुषार्थी असणारा बनायचं असेल तर सर्वात पहिलं नियंत्रण मनावर आणावं लागतं.
की मी आता इथं बसलोय आणि माझं चित्त असणारं बाहेरच आहे किंवा माझ्या डोक्यात असणारं दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टी चाललेल्या आहेत असं भगवंताला जमत नाही. सर्व एकाग्र चित्त मन असलं तरच असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची किंवा कोणतीही सेवा असणारी निश्चित किंवा फळाला जाते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य ऋषी बोलू लागलेले आहे. सावधान होरात्र चित्ते लक्षावे चिन्मात्र हेची परमार्थाचे सूत्र अति पवित्र निजनिष्ठा. आणि परमार्थामध्ये जर असणार तुम्हाला काहीतरी सामर्थ्य असणार तुमचं दाखवायचं असेल किंवा देवाची सेवा करायची असेल तर असणार निश्चितच तन मन धन आणि अहोरात्र असणार नामस्मरण किंवा चिंतन त्या भगवंताचं लागतं. एका क्षणासाठी सुद्धा मन असणार त्या भगवंतापासून लांब गेलेलं नाही पाहिजे. शरीर मात्र आपलं मंदिरात आहे आणि मन आपलं घरात आहे तर ती सेवा करण्यातच काही अर्थ नाही असं असणारे वैशिष्ट्य ऋषी सांगू लागलेले आहेत. मने मना सावधान मने मना निर्धारण मने मना अनुसंधान या नाव पूर्ण पुरुषार्थ. आणि त्या ठिकाणी खरा पुरुषार्थ असणारा दाखवायचा आहे. आपल्याच मनाला आपणच असणार त्या ठिकाणी मारायचं आहे. आपल्याच मनाला आपणच असणार एका जागेवर लावायचं आहे किंवा एकाच देवाच्या ठिकाणी लावायचं आहे. ते असणार परत परत एका जागेवर कधीच मन कुणाचंच बसत नाही आणि ज्यानं त्याच्यावर विजय मिळवला तो असणारा देवाच्या बरोबरीला गेल्याशिवाय राहत नाही असं असणारं वैशिष्ट्य ऋषी सांगू लागलेले आहे. सकळांच्या व्युत्पत्ती अनभ्यासे शांत होते तैसे नवे ज्ञान स्थिती क्षणार्धे प्राप्ती प्रबळ स्वये. आणि असणार क्षणामध्ये प्राप्त होणार हे ज्ञान नाहीये. त्याच्यासाठी असणार अतिशय परिश्रम असणारे करावे लागतात. हे आपलं जे शरीर आहे याच्यातील जे इंद्रिय आहेत या सर्व इंद्रियांवर आपलं ज्या वेळेस नियंत्रण होईल ज्या वेळेस आपल्या म्हणण्याप्रमाणे हे इंद्रिय चालतील त्याच वेळेस असणारं कुठंतरी त्या ब्रह्मप्राप्तीच्या आपण रस्त्यावर जाऊ शकतो असं वैशिष्ट्य ऋषी बोलतात. वेद शास्त्र श्रुती पुराण नाना कळा अतिविंदान अनभ्यासे होय क्षीण ज्ञानाचे लक्षण ऐसे नव्हे. आणि त्या ठिकाणी असणारं वेदशास्त्र पुराण हे जरी तुम्ही घेऊन बसला आणि ते परत परत जरी वाचले तरी तुमचं चित्त जर त्या ठिकाणी नसेल तर हे सुद्धा तुमचं काहीच करू शकत नाही अशा प्रकारे वैशिष्ट्य ऋषी बोलतात. ज्ञान प्राप्त काळे जाण अभ्यास विन वाढे पूर्ण जन्म मरण करी क्षीण तव तव प्रबळ ज्ञानाचे. आणि ज्ञान काय एकदा प्राप्त झालं तर तुम्ही त्याचा अभ्यास जरी नाही केला तरी ते असणार वाढत जात. त्यामुळे असणार एकदा का ज्ञान प्राप्त झालं तर ते असणार सर्वांना सांगायला पाहिजे असं म्हणतो. साधक ज्ञान सांडू पाहे सांडू जाता एक होय ऐसे ज्ञान कळेची सोय सुलभत्वे आहे सुखरूप. एकदा ज्ञान प्राप्त होऊस तर असणार अवघड आहे परंतु एकदा का ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान असणार आपल्याला ठेवायचं नाही. लोकांना वाटायचंय म्हणलं तुम्ही जेवढं वाटताल तेवढ्या पटीने असणार ते ज्ञान वाढत जातं. अशा प्रकारची ज्ञानाची महिमा आहे असं असणार वैशिष्ट्य ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगू. ज्ञान सुलभत्वे सुख प्राप्ती तरी का साधक सदाशिनते त्यासे अनुताप नाही चित्ते अवैराग्य प्राप्ती ज्ञानाची नव्हे. आणि ज्ञान ज्याला प्राप्त आहे तो असणारा क्षणाक्षणाला सुखी राहतो. त्याला कसल्याही प्रकारची असणारी बाधा होऊ शकत नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य ऋषी बोलू. या लागे आपण महत्व सांडून अपूर्ण रंकाचे रंक होऊन जाणार ज्ञान प्रवेशन करावे. आणि ज्ञानाचा अशा प्रकारचा महिमा आहे त्याच्यामुळे असणार गुरुकडून ज्या वेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्यावेळेस आपण अतिशय कसल्याही प्रकारचं ज्ञान आपल्याकडे नाही अतिशय असणारे आपण अज्ञानी आहोत अशा प्रकारचं राहून असणारं गुरुकडून ज्ञान घ्यायला पाहिजे असं वैशिष्ट्य ऋषी असणारे प्रभू रामचंद्रांना बोलतात. भूक नाही ज्याचे पोटे तो पंचामृत पाय लोटे ते वे अवैराग्य करंटे शुद्ध ज्ञानेशी भेटे शिनता नव्हे. आणि अवैराग्य अशा प्रकारचा जर मनुष्य असेल तर त्याच्या आणि ज्ञानाची भेट कधीच होऊ शकत नाही. कारण एखाद्या जवळ असणार त्यानं पोट असणार त्याचं तास भरलेलं आहे आणि त्याच्या जवळ जर अमृताचा ग्लास आणून ठेवला तर वेगच नाही किंवा ते पाणी बसूच शकत नाही तर ते सुद्धा असणार तो लुटून देतो. अशा प्रकारे असणार अवैराग्य लोकांचं असतं असं असणार वैशिष्ट्य ऋषी बोलतो. हाते घेऊन कापर ज्ञानार्थ चांडाळाचे घरोघर भीक मागणे श्रेष्ठ सदार परिमूर्ख शरीर त्याहून निंद्य. आणि असणार
एखादा चांडाळ असणारा मनुष्य आहे की आणि त्याच्याजवळ जर तुम्ही ज्ञान मागायला गेलात तर त्याच्याकडे ज्ञान नाही आणि तो तुम्हाला कशा प्रकारचं ज्ञान देऊ शकतो, अशा प्रकारचा असणारा वशिष्ठ ऋषी बोलतो. मूर्खत्वे सार्वभौम पूर्ण ते स्वलेव दुःख दारुण जो ज्ञान पावण्या किंचन तो वंदे जान ब्रह्मादि देवा. आणि जो ज्ञान पाहून सुद्धा सर्व काही ज्ञान असणारा त्याच्याकडे आहे परंतु थोडाही दिखावा असणारा त्याचा करत नाही किंवा ते ज्ञान त्याला पचवता येतं, तोच असणारा सर्व देवांमध्ये असणारा वंद्य म्हणजे त्याचं सर्वजण दर्शन घेतात अशा प्रकारचा तो होतो, असा असणारा वशिष्ठ ऋषी बोलला आहे. ते पावावया निज ज्ञान विवेक वैराग्य ज्ञान संपन्न सद्गुरु सेरिगता शरण तै मूर्खपण मावळे. आणि जे काही असणार वैराग्य एखादा दाखवू लागलेला असला आणि तो जर गुरुला शरण गेला तर असणारा त्याचं सर्व काही दुःख असणार नाहीस होऊन जातं किंवा त्याचं जे काही त्याला मीपणा आलेला आहे तो नाहीसा होऊन जातो, असं वशिष्ठ ऋषी बोलू लागले. ऐसिया स्थिती आचार्या वर्तता जगज्ज्वाळ माया कैसे नित्तरीचे गुरुवर्या सांगत्या उपाया आत्मप्राप्ती लागून. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहेत की या भवसागरातून असणार किंवा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून असणार कसं तरुण जायचं, अशा प्रकारचा प्रश्न असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. गुरु वाक्य ब्रह्म प्राप्ती ऐसे श्रुती शास्त्रे गरजते ते प्राप्तीची निज स्थिती पावेण निश्चिते गुरुराया करे. आणि त्यावेळेस असणार आतापर्यंत सर्व असणार वेदशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की गुरुच्या आज्ञेचं जर पालन केलं किंवा गुरुनं जर सांगितलं तरच असणारी ब्रह्मप्राप्ती होते. ती नेमकी कशा प्रकारे होते, अशा प्रकारची विचारणा प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ ऋषींना केली. गुरुपदेशाची गोष्टी नाही ज्ञानाची भरली वाटे जे शिष्याची लावी होते ब्रह्मज्ञान पाटे पावेल. आणि असणार एखाद्या गुरुकडे असणार त्याच्याकडेच ज्ञान असणारा नाहीये आणि तो असणारा ब्रह्मज्ञान म्हणजे काय वाटत द्यायचं पेय नाही की ते तोंडाला लावलं. ब्रह्मज्ञान असणार हे काही असणार वाटीत देऊन असणारा पाजायचं ज्ञान नाहीये, ते ब्रह्मज्ञान असणार अतिशय गुह्य अशा प्रकारचं आहे आणि अतिशय खोल अशा प्रकारचं आहे, असं त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. गुरु पासी नाही ज्ञानाचा गोळा जो गिळावे शिष्याशी तत्काळा गुरु रूपे नाही ज्ञान घन मोठळा जे शिष्याजवळ सोय दे. आणि गुरुजवळ असणारा काय ज्ञानाचा एखादा गोळा नसतो की तो असणारा शिष्याला खाऊ घातला म्हणजे असणारं सर्व ज्ञान त्या शिष्याला प्राप्त झालं, अशा प्रकारचं गुरुकडे काहीही नसतं, अशा प्रकारचा वशिष्ठ ऋषी बोलत आहे. गुरुने दे जे आपण शिष्य घे जे अंजोळी पूर्ण तैसे नवे ब्रह्मज्ञान अतर्क विंदान ज्ञान. आणि हे ब्रह्मज्ञान काय असं तांबे भरून घेतलं आणि उंजळीत भरून असणारा आपल्या शिष्याला पाजलं आणि शिष्य असणारा पूर्ण ब्रह्म झाला, अशा प्रकारचं हे ब्रह्मज्ञान नाहीये, हे साधं सुद्धा ज्ञान नाहीये, ते अशा प्रकारचं वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलत आहे. उपदेश क्रम रघुनाथा गुरु न सांगो नि सांगता शिष्य काने विनायकता प्राप्ती परमार्थात ते लाभे. आणि कशा प्रकारचा असणार सांगणारा सुद्धा असणारा तेवढा तत्पर असला पाहिजे आणि ऐकणारा सुद्धा तेवढाच असणारा हुशार असला पाहिजे, तरच असणार हे ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त होतं, अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी बोलत आहे. दृष्टीने देखी जे सावधान तेची कुर्मीच्या पिल्या अमृत पान दृष्टी तरळताची जाण पडेल तयासी. ऐकणारा कशा प्रकारचा असावा आणि सांगणारा कशा प्रकारचा असावा याचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की कासव जे असतं ते असणारं आपले जे बाळ आहेत त्यांच्या नुसतं नजरेत जरी बघितलं तरी अमृतपान असणारे केल्यासारखे त्यांची अवस्था होते, परंतु एका क्षणासाठी जरी असणारे तिच्या पिलाकडून असणाऱ्या कासवाची नजर जर हटली तर ते असणारं उपाशी त्या ठिकाणी राहतं. तसंच असणारा श्रोता सुद्धा तशा प्रकारचा त्या कासवाच्या पिलासारखा असावा आणि सांगणारा सुद्धा त्या कासवासारखा असावा, मगच असणारे ते ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते, अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात. देवी श्री गुरु शिष्यसी एकात्मता तेने शिष्य लाभे परमार्था अनुमात्र भाव पालकता उपदेशरिता पडे शिष्य. आणि जर तशी अवस्था त्या कासवाच्या पिलासारखी आणि कासविनीसारखी गुरुची आणि शिष्याची असेल तरच त्याला ब्रह्मप्राप्ती होते, नाहीतर पालत्या घड्यावर पाणी घातल्यासारखी अवस्था त्या ठिकाणी होते. कितीही ज्ञान असणाऱ्या त्या शिष्याला सांगितलं तरी त्याचा काहीही अर्थ बोलत नाही, असं असणारा वशिष्ठ ऋषी बोलतो.
गुरु सांगे गुह्य ज्ञान शिष्य ते त्याजून शिवी गुणवर्ण वर्णा वर्ण देहाभिमान गेल्या मग ज्ञान स्वेला भे. आणि त्या ठिकाणी असणार सर्व काही पूर्ण असणार ज्ञान आपल्या शिष्याला दिलेलं आहे, परंतु तो शिष्य असणार सर्व काही ऐकून असणार विषयासक्त होतो किंवा असणारा परमार्थ सोडून असणारा विषयामध्येच गुरफटून राहतो, त्याला सांगण्यात कसल्याही प्रकारचा अर्थ नाही असं बोलतो. सच्चिदानंद निज वार्ता गुरु सांगे शिष्य स्वार्था शिष्य स्वार्थी सांडून चिंता तरीच परमार्था पाहिजे. आणि जर गुरुनं असणार कसल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये न ठेवता आपला शिष्य कुठंतरी असणारा सद्मार्गाला लागावा अशा भावनेने जर सांगितलं तरच असणारा तो शिष्य कुठंतरी परमार्थाला लागतो किंवा देवाच्या सेवेला लागतो आणि तरच त्याला भगवत प्राप्ती होते. अशा प्रकारचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य बोलतो. ज्या शिष्याची चित्ती चिंता देह गेहादी अतिममता तो गुरुपदेशी नित्यरिता प्राप्ती परमार्था कधी नव्हे. आणि ज्या शिष्याला असणार नितांत असणार त्याच्या स्वतःच्या मनामध्ये असणारी चिंता लागून राहिलेली असते किंवा संसारामध्ये तो गुरफटलेला असतो, शरीराबद्दल असणारं त्याला प्रेम असतं की मी आता जर लय सेवा केली तर मला त्रास होईल, माझ्या हातपाय दुखतील, अशा प्रकारचं जर त्याच्या मनामध्ये चिंता असेल तर तो कधीही असणारा भगवत प्राप्तीला जाऊ शकत नाही. आणि तशा शिष्याला असणारा ब्रह्मज्ञान देण्यात कसल्याही प्रकारचा अर्थ नाही असं वैशिष्ट्य बोलतो. विषय स्वार्थ ज्याचे पोटे तो आस्थेच्या सांगे दोन चार गोष्टी ते प्रज्ञा अतिशय चुरटे परमार्थ भेटे हो आणि ती असणारी जी प्राज्ञा आहे म्हणजे असणारा काहीतरी चार गोष्टी असणाऱ्या गुरुकडून ऐकलेल्या आहेत आणि त्याच असणारा जगाला सांगू लागलेला आहे. ते काही कसल्याही प्रकारचा अर्थ त्याला नाही, त्या चोरट्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत असं असणारा त्या ठिकाणी वैशिष्ट्य बोलतो. या लागे तात्काळ पावावया ब्रह्म प्रबळ एके शिष्य प्रज्ञाची गा केवळ परमार्थ फळ ते निरावे. आणि एकच गुरु असणारा त्या ठिकाणी जर केला तरच असणार गुरु जर आता दोन चार गुरु केले तर असणार त्याला कवाच ब्रह्म प्राप्ती होत नाही. कोणताही एकच आपला देव करून घ्यावा अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगू लागलेले आहेत. एकच गुरु करावा आणि त्याच्यावर सर्व श्रद्धा असणारे ठेवावे, ते सांगतील तसंच करावं तरच असणारं सर्व काही ज्ञान प्राप्त होतं, नाहीतर सर्व व्यर्थ आहे असं वैशिष्ट्य. शिष्यासी नाही चित्तशुद्धी त्यासे शास्त्रे नव्हे आत्मबुद्धी तो शास्त्र विकुनिया विषय साधे ही त्रिशुद्धे नव्हे शास्त्री. आणि शिष्याचं असणारं चित्त जर शुद्ध नाहीये, त्याच्या मनामध्ये इच्छाच नाहीये, उगं बळतच असणार त्याला त्या परमार्थाकडे वळवायला लागले तर असणार ते शास्त्र सुद्धा असणार तो ऐकून असणारा संसारामध्ये घुसायला बसलाय अशा प्रकारे वैशिष्ट्य. शिष्या चित्ते विषयासक्ती गुरुपदेशे नवे परमार्थ प्राप्ती तो उपदेश जाय व्यर्थ अंते करी विपरीत ज्ञान गर्वे. आणि शिष्याला जर असणारा विषयासक्त अशा प्रकारचा तो आहे म्हणजे त्याला संसाराच्या असणाऱ्या या मायाजाळातून बाहेरच निघायचं नाही. अशा प्रकारच्या शिष्याला जर असणारा गुरुला उपदेश केला तर तो काहीही केलं तरी असणारा परमार्थाच्या मार्गावर जात नाही किंवा सेवेच्या मार्गावर जात नाही, त्याला कवाच ब्रह्म प्राप्ती होत नाही, सर्व ज्ञान त्याला सांगून व्यर्थ जातं असं बोललं. उपदेश स्वय व्यर्थ गेला सवेच ज्ञान गर्व घेऊन आला ज्ञातेपणे ताठा चढला नायके बोला श्रेष्ठांच्या. आणि तसे जर शिष्याला समजून बळद जरी सांगितलं तरी असणार त्याला जे काही थोडंफार कळालेलं असतं त्याच ज्ञानाचा असणारा त्याला गर्व होतो आणि तोच उन्मत्त होऊन त्याच गुरुला असणारा कसल्याही प्रकारचा मान देत नाही, त्यांची अवहेलना करतो. अशा प्रकारे ते ज्ञान असणारं उलट फिरतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वय उपदेश केला व्यर्थ परे वाढला ते अनर्थ चित्तशुद्धी नाही सत्य ते परमार्थ कदा नगडे. आणि जिथं चित्त असणारं आपलं मन ज्यात शुद्ध मनानं जर असणारी भगवंताची सेवा केली तरच भगवत प्राप्ती होते, नाहीतर भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. तशाच प्रकारे जर शिष्याचं चित्त शुद्ध असलं, त्याचं मन शुद्ध असलं तरच असणारं त्याला काहीतरी उपदेश करावा, नाहीतर तो व्यर्थ जातो असं होतं. चित्त शुद्धी ज्याचे मने तो परमार्थ पावे पाशाने कळे चित्त शुद्धीची करणे दावी जनिवने जनार्दन. आणि मनामध्ये भाव असला तर दगडात सुद्धा देव असणारा दिसतो, तसंच असणारा या ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर तुम्हाला पाषाणामध्ये सुद्धा किंवा दगडामध्ये सुद्धा असणारा भगवत प्राप्ती होऊ शकते. अशा प्रकारे बोलतो. साधक भावनेच्या पोटे
दृश्य जाळेशी ब्रह्मांड कोटे हरपते उठा उठे राईच्या पोटे मेरू जेविन मावे. आणि जशा प्रकारे ब्रह्मप्राप्ती झाल्याच्या नंतर असणार एका क्षणामध्ये असणारं सर्व काही उद्याचं नव्हतं दिसू लागतं, किंवा सर्व ब्रह्मच मी आहे किंवा मीच असणारं सर्व काही आहे असं दिसू लागतं. जशा प्रकारे असणारं एखाद्या तांदळामध्ये जशा प्रकारे अख्खं जग मावावं अशी अवस्था असणारे त्या ठिकाणी होते. कारण ब्रह्म झाल्याच्या नंतर असणारं मी आणि तू हा अर्थच उरत नाही, सर्व काही असणारं मीच आहे असं त्या ठिकाणी दिसू लागतं. ब्रह्म भावना सूक्ष्म सपुरा ते माझे दिसे ते चराचर केवे हरपे जगडंबर मशक गिरीवर गिळेल कैसा. आणि ब्रह्मप्राप्ती झाल्या बरोबर एका क्षणामध्ये असणारं हे सर्व काही हरपून जातं. कारण सर्वांमध्येच असणारा मी ब्रह्मप्राप्ती म्हणजे असणारं सर्व एका क्षणामध्ये सर्व काही नाहीसं होतं, म्हणजे असणारं ते एका तिळा एवढं दिसू लागतं. म्हणजे सर्व गोष्टीमध्येच मी आहे आणि माझ्यामध्येच सर्व गोष्टी आहेत, यालाच असणारं ब्रह्मप्राप्ती असं म्हणतात, असं ग्रंथकर्ते सांगतात. साधुत्वे पाहता साधूसे मुख्य साधुत्व सद्गुरुसे तुझे स्वात्मत्व उपदेशे सच्छात्र त्यासे बोलत ज्ञाते. आणि सर्व गुरुमध्ये असणारा साधू दृष्टीने ज्यावेळेस साधूला पाहत होता आणि तेच गुरुला ज्यावेळेस पाहत होता ते आत्मा एक झाला, तसंच शिष्य म्हणायचं त्याला. चंद्र भगवान की जय. त्या गुरुवाक्ये कर्मता शिष्य झाल्या सर्वात्मता, तो दिवस मासन लागता योग्य परमार्था तात्काळ होय. रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे असणाऱ्या त्या शिष्याला ब्रह्मज्ञान असणारं जर प्राप्त झालं आणि त्याला जर साधुत्व रूपाने सर्व सृष्टी जर परमात्मामुळे जर दिसू लागली आणि तीच वृत्ती आपल्या गुरुच्या बद्दल असणारं जर जडले, तर त्या ठिकाणी असणारं त्याला शास्त्र शुद्ध असणारं ज्ञान प्राप्त झालं अशा प्रकारे म्हणावं असं त्या ठिकाणी बोलू लागले. तात्काळ होय योग्यता आहे विलंबून साहे सर्वता, हृदये सिद्धची निजात्मता गुरुवाक्य पाहता नैराश्य लाभे. आणि अशा प्रकारे असणारं गुरुवाक्याची महानता आहे असं ज्या वेळेस असणारं ज्ञान प्राप्त होतं त्याच वेळेस असणाऱ्या या संसाराची जी काय आहे निराशतामध्ये या संसारामध्ये न रस राहतात त्या ठिकाणी भगवंतामध्ये त्या ठिकाणी विरक्त आसक्त असणार त्या ठिकाणी जो भक्त आहे तो होत असतो. केवळ तंतु पाहता द्रष्टे वस्त्र लोपे उठा होते, सूक्ष्म ब्रह्मा लक्षिता द्रष्टे ब्रह्मांड कोटे मावळते. आणि एकदा असणारं हृदयामध्ये परमात्म्याचे असणारं मूर्ती ठसावली किंवा असणारा परमात्मा एकदा स्थित झाला की एकदा असणारं आपण जर धागा बघितला तर त्या धाग्यानेच कापड तयार होतं आणि कापडाने असणारं जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी असणाऱ्या तयार होतात. तशा प्रकारे धाग्यामध्ये जसं असणारं कापड असतं तशा प्रकारे या सूक्ष्म मध्ये जर भगवंत बघितला तर या सृष्टीमध्ये निश्चितच दिसतो. म्हणून या जो मेला तो मागुते जन्म आला, जो जिताचे जीवे निमाला तो सुखी झाला सत्संगे. आणि एखादा असणारा त्या ठिकाणी देहाने जर जाळून मेला
किंवा तो जर असणारा देह सोडून जर गेला तो पुन्हा असणारा जन्माला येतो. परंतु जिवंत असताना जर विदेही अवस्थेत राहून भगवंताचं जर नामस्मरण केलं तर त्याचा असणारा जन्म मरणाचा जे काही फेरा आहे तो निश्चित असणारा गेल्याशिवाय राहत नाही. पाहता सूक्ष्मद्रष्टे सावधान शून्याचे हरपे शून्यपण ते जो होय ब्रह्मपूर्ण साधू सज्जना समागमे. आणि या संसारात उभं राहून परमार्थाची जर काल धरली तर त्या ठिकाणी सावधानतेने जर परमार्थ केला तर असणार निश्चितच त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप आपण झाल्याशिवाय राहत नाही. जव जव नाही होय नश्वर देव तव तव सुखाचा उत्सव निषेक होय देहाचा अभाव परमानंद पाहो सत्संगे. आणि अशा प्रकारे असणारं सत्संगाची अशी ख्याती आहे की एकदा सत्संग धरला आणि त्यानुसार जर आचरण केलं आणि जर परमात्माचं जर नामस्मरण अखंड केलं तर निसंदेह वृत्तीने असणाऱ्या त्या ठिकाणी आपण देह न राहता तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. सत्संगे जा किंचनता तो ब्रह्मादिका वंद्य सर्वथा त्रैलोक्य वैभवा हानुनिलाथा ऐसी प्रसन्नता सत्संगे. आणि सत्संगामध्ये राहत असताना कोणत्याही असणारं कुत्सत बुद्धीने त्या ठिकाणी राहत नाही आणि बारीक वृत्तीने असताना त्या ठिकाणी आपलं जे पद आहे किंवा आपण जे वृत्ती करत आहोत किंवा जे सत्संग करत आहोत त्यामध्ये किंचित सुद्धा असणार मागे सरकत नाही आणि सत्संगाला पूर्ण त्या ठिकाणी अवधान देतो तो निश्चितच असणारा परमात्म्याला प्राप्त होतो. ऐस्याच सत्संगा परते श्रेष्ठ साधन नाही ते त्या सत्संग महिमेते ऐक निश्चिते सांगेन. आणि जर उद्धार करायचा असेल तर नुसतं आज मी परमार्थ केला आणि 4 दिवस सुट्टी मारली पुन्हा असणार 4 दिवसांनी परमार्थ केला पुन्हा असणारा वेळ काढू परमार्थ जर केला तर त्या ठिकाणी असणार तो परमार्थ साधक होत नाही. जर परमार्थ टिकवायचा असेल तर तो असणारा संगतीत असला पाहिजे तरच असणारा त्या सत्संगामुळे असणारा परमार्थ टिकला जातो आणि शेवटीला असणारा परमात्म्याची निश्चितच प्राप्ती होते. अशा प्रकारचा सत्संगाचा महिमा आहे. सत्संगे नाही दृष्टेपण पुढे दृश्य नाही जाना देखते बिन दर्शन ते ब्रह्मपूर्ण रघुनाथा. आणि ज्यावेळेस सत्संग म्हणजे असणारे जे सत्व वृत्तीने वागणारे संत आहेत किंवा साधू आहेत आणि जे असणारे परमार्थिक आहेत त्यांच्यासोबत जर राहिलं तर त्यांच्यासोबत राहता एक वेळ आपण त्यांच्यासोबत सारखं होतं आणि त्यांच्यासारखं होता आपण असणारा निश्चितच त्या ठिकाणी परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणजे जे काही आपण पाहत आहोत ते दृश्य आहे आणि त्या दृश्यासोबत आपण असणारा संगत केले तर त्याचं असं जे द्रष्टेपण म्हणजे भगवंत आहे त्या द्रष्ट्याला असणारा आपण निश्चितच मिळाल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रकारचे असणारे त्रिपुटी त्या ठिकाणी मावळते. दृश्य द्रष्टा दोही ते दर्शन प्रकाशे निश्चिते ते दर्शन आकळे जयाते ब्रह्मस्थिती त्या ते अभंग. आणि अशा प्रकारे असणारा जो काही दृश्य आपण पाहणारा पुढचा व्यक्ती आहे किंवा पुढचा जो साधू संत आहे आणि आपण असणारा द्रष्टे आहोत आणि आपल्या दोघांमध्ये पाहणारा जे संवाद म्हणजे न बोलता दृष्टीने एकमेकांकडे पाहतो आणि ते दृष्टी सुद्धा जर भगवन्मय झाले तर निश्चितच आपण निजात्म स्वरूपाला प्राप्त होतो. साखर कणिका भिन्न भिन्न परे त्या कणिका साखरचे आपण ते चराचर दृश्यमान ते ब्रह्मपूर्णा पूर्णत्वे. आता या ठिकाणी असणारे वैशिष्ट ऋषी जे आहेत ते आपल्याला उदाहरण देऊ लागले. ते साखरेचे जे दाणे आहेत ते असणार प्रत्येक वेगवेगळे अशा प्रकारचे आहेत परंतु त्या सगळ्यांना आपण असणार साखर अशा प्रकारे म्हणतो. आणि तसंच असणार जरी मी तू आणि ते अशा प्रकारे कुणीही किती जरी वेगळे असले तर दृष्टी असणारे एक स्वरूप जर परमात्मा स्वरूप झाले तर ती असणारे परमात्मा मलाही परमात्मा त्यालाही आणि सर्व जगताला परमात्मा स्वरूप असणारे पाहतो. अशा प्रकारची स्थिती असणारी त्या ठिकाणी होते असं बोलू लागले. उंच नीच अलंकार परी ते एकची भंगार देवे पाहता चराचर वस्तू परस्पर परब्रह्म. आणि अशा प्रकारे असणार जे सोनं जे अलंकार आपण घालतो किंवा स्त्रिया ज्या अलंकार घालतात त्या घातल्यानंतर त्याच्यामध्ये असणारं जडणघडण कमी जास्त असते परंतु त्याच्यात निश्चित सोनं असतं. जे सोनं म्हणजे परमात्मा आहे आणि जे जडणघडण करून जे असणारे केलेले आपल्या दृष्टीने अलंकार स्वरूप दिसतात ते म्हणजे असणारे या सृष्टीतील काही असणारा वृत्ती किंवा निसर्ग आहे. अशा प्रकारे असणारा सर्व जर काढलं तर निखळ सोनं अशा प्रकारचं जसं असतं तशा प्रकारे असणारा दृष्टी जर सुवर्णमयी झाली दृष्टी जर भगवन्मयी झाली तर त्या ठिकाणी माझ्या सहित किंवा माझ्या देहासहित पूर्ण सृष्टी असणारी भगवत रूप दिसते.
म्हणते घटाकाश मटाकाश परे ते सहजचे महादाकाश तेवे द्रष्ट दर्शने द्रष्टाभास भास तो चित स्वरूप चिन्मयत्वे. आणि एखाद्या वेळेस आपण असणारा एखादा माठ भरून ठेवला, माठ उघडला आणि जर सूर्याचं त्याच्यात प्रतिबिंब दिसलं तर आपण सूर्य तेवढाच आहे असं म्हणू नये, किंवा असणारा माठाचाच मावळा अशा प्रकारचं हे म्हणू नये. परंतु असणारा आपल्याला जरी त्याच्यात दिसत असला तरी वरी पाहिलं तर तो असणारा मठामध्ये साठणारा नाही, तो असणारा महद आकाशामध्ये असणारा त्या ठिकाणी फिरणारा आहे. अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी बोललं गेलं. या निजात्म्या दृष्टी पाहता विषयो विषयो ब्रह्मरूपता तो जीवपत्ती तत्वता ऐकरवणाता सांगेन. आणि अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी बोलू लागले आहेत की असंच असणारा जर भगवत स्वरूप सगळ्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर या संसारामध्ये दिसणारे जे काही विषय आहेत किंवा असणारे विषय आहेत, ज्या गोष्टी असणार आपण स्वतः करू किंवा असणार ज्या ठिकाणी आपल्या समोर काही वृत्ती दिसतील त्या पूर्णपणे असणार भगवत स्वरूप असणार आपल्याला दिसलं. मुख्य विषय पंचवेद शब्द स्पर्श रूप रसगंध यांचे गोडे तो परमानंद आत्मवेद जाणती. आणि जे असणारे शब्द रूप रस गंध हे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना देखील असणार आपली वृत्ती एकदम मन त्या ठिकाणी स्थिर होऊन भगवंताला मिळालं तर हे सगळे जे ज्ञानेंद्रिय आहेत ते धाव घेताना विषयाकडे घेत नाही तर ते सुद्धा असणार परमात्मा स्वरूपाकडे धाव घेतात. आणि एकदा ज्ञानेंद्रिय परमात्म्याकडे धावू लागले की असणार निश्चितच ब्रह्माची प्राप्ती झाली असं समजत. विषयाचे गोडपणा ते गोडीच ब्रह्मपूर्ण ते गोडीचे जे ज्ञातेपणा ते चैतन्य गान जाणावे. आणि अशा प्रकारे विषय जर परमात्मा स्वरूप झालेले असतील आणि जर ज्ञानेंद्रिय तेच ग्रहण करीत असतील तर निश्चितच असणारा तो देह जो आहे तो असणारा परब्रह्म स्वरूप झालेला असावा अशा प्रकारे बोलू राहिले. यस्य आनंदस्य मात्र जीवंते विषय गोडे ते ब्रह्मस्फूर्ते भोक्ता भोगे स्वये चित्शक्ती जाणीवते निश्चिते परब्रह्म. आणि ज्यावेळेस हे संसार वृत्तीमध्ये असल्या कारणाने आपण जरी त्यागी असलो भोगी असलो किंवा संसारिक जरी असलो तरी कृती असणारा कुणालाही सोडता येत नाही. आपण ज्या काही असणाऱ्या कृती करतो, कारण आपण जसं खातो पितो तसं योग्य तपी देखील खातात पितात, त्यांनाही बनवावं लागतं, त्यांनाही असणारे कपडे लत्ते असतात तेही धुवावं लागतात. ह्या सगळ्या कृती करीत असताना आणि या सगळ्याचे भोगही भोगत असताना ज्या वृत्ती होतात त्या सर्व असणाऱ्या भगवत स्वरूप झाल्यामुळं त्या गोष्टीचा असणारा लवलेशही पापाचा किंवा असणारा पुण्याचा लागत नाही. आणि अशा प्रकारे ब्रह्म आपण त्या ब्रह्मामध्ये लीन झालो अशा प्रकारे सांगू राहिले. या लागे रघुनाथा जेणे जाणीचे विषय स्वागता ते जाणीव आले ज्याच्या हाता तो जाणत तोता सुदय ब्रह्मा. आणि आपण कधी कधी असणारा जेवताना किंवा काही जर चांगली गोष्ट झाली तर ब्रह्म असणार ब्रह्मार्पण करतो. तसंच असणार जे विरक्ती अशा प्रकारे वैराग्यवान विवेकशील जे ज्ञानी भक्त आहेत ते असणार ते भोग जरी घेतला किंवा जरी नाही घेतला तर ते सर्व असणाऱ्या गोष्टी ब्रह्मार्पण अशा म्हणल्यामुळं त्यांचा असणार त्या भोगामध्ये किंवा त्या गोष्टीमध्ये जी घडलेली गोष्ट आहे त्या कर्तव्य कर्मामुळे जे घडलेलं असणारं पाप पुण्य कर्म आहे ते कोणतंही त्यांना बाधक ठरत नाही. ते पूर्ण असणारं ब्रह्मार्पण केल्यामुळं ते सर्व असणारं ब्रह्माला अर्पण झालेलं. मागील देव परमार्थे पावले विशोक ब्रह्मप्राप्ते ते विशोकतेची स्थिती मज का निश्चिते प्रकटेना. आणि पुन्हा असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी प्रश्न विचारू लागलेले आहेत की इथून मागे जेवढे साधू संत झालेले आहेत किंवा भगवत भजनी झालेले आहेत हे सर्व असणारा भजनामध्ये अखंड तल्लीन असताना ते जे आहेत ते विभक्त अशा प्रकारचे होतात. विधी अशा प्रकारचे असणारी त्यांची स्थिती होती ती असणारी कशी होती ते मला सांगा असं बोलू राहिले. ऐशी उपदेशी ज्ञान पदवे जे धैर्याचे धैर्याची अंगवे अंग अंगाते स्वय हरवे विशोक सर्व भावे जे नेहमी होय. आणि जी विशोक स्थिती होते अंग असणारं आपलं जे शरीर आहे त्या शरीराची ही देखील जी काही हालचाल आहे ती झालेली कळत नाही. किंवा कोणत्याही गोष्टी करीत असताना ते भगवत स्वरूप असतात त्याच्यामुळं त्या गोष्टीचा असणारा देहाला काही मेळ लागत नाही. फक्त आत्मतत्वाने त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग अशा प्रकारे त्यांना कोणत्या देहाला काही झालं काय आणि देहातून काही नाही झालं काय ह्याची कोणतीही त्यांना असणार कल्पना नसते. त्यामुळे त्यांना असणार कोणत्या गोष्टीचा शोभ
होत नाही त्यांना असणार विशोक म्हणतात. आणि तशा प्रकारची माझी स्थिती काय होत नाही किंवा कशा प्रकारे करावा असा असणार प्रभू रामचंद्र विचारले. ब्रह्मज्ञानाच्या उपपत्ती सांगितल्या नाना युक्ती जेणे साध्य पावे ब्रह्मप्राप्ती ते मग निश्चिते सांग स्वामी. आणि अशा प्रकारे असणारा ब्रह्मप्राप्तीकरिता ज्या ज्या असणाऱ्या नाना युक्ती तुमच्याकडे आहेत त्या सर्व असणाऱ्या मला सखोल सांगा असं असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र. एक बाबा रघुवीरा सांगेन ज्ञानाच्या सर्व सारा जो श्रवणार्थी चातक करा तो वाक्य सुख सारा जेरून घे. आणि हे त्या ठिकाणी हे जे वशिष्ठ ऋषी आहेत ते प्रभू रामचंद्रांना बोलले आहेत की हे प्रभू रामचंद्र मी तुम्हाला असणारं सारातलं सारं जे गुह्य ज्ञान आहे ते तुम्हाला सांगतो. फक्त चातक स्वरूप असणार तुमचं जे ज्ञानेंद्रिय आहे ते असणार सज्ज ठेवा. ज्ञान कथा अवघेची ऐकते परे ऐकिले ते नाचरते या लागे श्रवणाची वय माते परमार्थ प्रीती त्या कैची. आणि या परमार्थात सगळेजण असणाऱ्या सगळ्या गोष्टी ऐकतात देवाच्या, परंतु ज्या ऐकल्या कृती पुराणात असणाऱ्या ज्या आपण श्रवण केल्या त्या सर्व श्रवण करून त्या पुन्हा आचरणात आणत नाहीत, नुसतं ऐकून सोडून देतात आणि त्याच्यामुळे असणारा त्यांना या गोष्टीचा असणारा मेळ लागत नाही किंवा असणार विशोक जी स्थिती आहे ते त्यांना प्राप्त होत नाही. पावन कथा ज्ञान करोक्ते अनावधाने ते श्रवण निवते माते चित माझे केवी पावते त्यांची मननाची वस्ती उदस सदा. आणि ज्यावेळेस असणारा ते श्रवण करायला बसतात श्रवण केल्यानंतर असणार मला त्याच्यातलं कळतंय ह्या हिशोबाने असणारं ज्यावेळेस श्रवण करतात त्यावेळेस त्या गर्भामध्ये असणार त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या असणार जे ऐकलेलं आहे त्या श्रवणामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. आणि पुन्हा जरी शिल्लक नाही राहिलं तरी तो अध्याय झाल्यानंतर किंवा ते असणार भजन झाल्यानंतर पुन्हा मनन करावं लागतं. आणि पुन्हा ते मनन न केल्यामुळं ते सर्व जे काय आहे ते मनात निघून जातं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आचरणात कोणतीही गोष्ट येत नाही. अशा प्रकारे असणार बोललं ऐसे निज कथा ऐकते ते एकांतचे नायकते तैसे परमार्थाची प्राप्ती कदा कल्पांते घडेना. आणि अशा प्रकारे असणाऱ्या लोकांतात बसून माझं सर्व गुणगान किंवा भगवंताचं सर्व गुणगान ऐकतात, परंतु असणाऱ्या एकांतात गेल्यानंतर ती जी आचरण स्थिती आहे ती सर्व विसरून जातात. अशा प्रकारे असणारा जो परमार्थ दिखाऊ हे करतात असं बोललं. ऐके श्रीरामा सावधान येते भोगेच्या मुख्य बंधन ते त्यागे जो ज्ञान पूर्ण ते मुक्त पान सहजची. आणि वशिष्ठ ऋषी बोलू लागले आहेत की हे प्रभू रामचंद्रा या संसारामध्ये जे असणारे भोगाची इच्छा करतात तेच असणारे बांधले जातात आणि जे असणारे हे भोगेच्छा पासून या संसारातल्या कोणत्याही इच्छेपासून जे विलुप्त राहतात त्यांना मुक्त अशा प्रकारे म्हणतात. इच्छा त्याग अति कठीण जो त्यागे तोची विचक्षण त्याहे त्यागाचे लक्षण निर्वाण कोण अवधारे. आणि जी इच्छा आहे ती इच्छा आपल्याला काहीही करायला होते, कारण इंद्रिया विषयाची गोडी जी इंद्रियाला असणाऱ्या विषयाची गोडी असते आणि ती पूर्ण करता करता असणारा नाकीनं येते. आणि इच्छा जर बंद करायची असेल तर कल्पना बंद करावी लागते. आणि त्याच्यामुळं या इच्छेने काय पराक्रम होतात ते आहे. मने मनाते आवरावे मने मनाते निग्रहावे मने मनाते धरावे मने मनाते मने मारावे मनाते. आणि जे मन आहे त्या मनाचं जे स्वरूप आहे ते मनाचं स्वरूपच पुढचं असणारी इच्छा आहे. कारण मनाचीच लेख आहे, मनाची राजाची लेख म्हणजेच इच्छा असणारी आहे. त्याच्यामुळं मन काय करतं तर संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पनेमुळे मनोरथांच्या उतरंडी उतरण्याची. म्हणजे जे आपल्याला इच्छा आहेत कधी कधी असणार कोणतीही इच्छा करतं, कधी कधी असणार जागेवर आणून ठेवतं. मग जर असणार मनालाच जर निग्रह केला त्याला जर कासरा घालून एकदम आपण एका जागेवर स्थिर ठेवलं तर इच्छेचा असणार त्या ठिकाणी उगमच होणार नाही असं बोललाय. मने मनाचा निग्रह व्हायचा तेथे समूळ निमे आशा चैतन्याचा होत देह ठसा प्रपंच पैसा परब्रह्म होय. आणि एकदा असणारं मन आकळलं गेलं तर त्या ठिकाणी असणारा आशा इच्छा ज्या तृष्णा आहेत ह्या सगळ्या मावळल्या जातात आणि त्या मावळल्यानंतर असणार देह किंवा आपली मनाची स्थिरता प्राप्त होते. आणि स्थिरता एकदा प्राप्त झाली की असणार भगवंताचं चिंतन करण्यासाठी अत्यंत सुलभ मार्ग होतो असं बोलतो. ऐसिया सूक्ष्म अतियुक्ते परब्रह्माचे साध्य प्राप्ती स्वयं परब्रह्माची आहाते प्राप्ती अप्राप्ती भाव. आणि अशा प्रकारे असणार देह शांत मन शांत सर्व शांत झाल्यानंतर भगवंताचं स्मरण करायला पाहिजे
आणि पुन्हा असणार हे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. परंतु अर्ध्या ओळीमध्ये असं सांगतात की अप्राप्ताचे असणारा त्या ठिकाणी प्राप्ती असते, परंतु भगवंत जो आहे नित्य प्राप्त असणारा आपल्या शरीरामध्ये जो जीव प्राण आपण म्हणतो तोच असणारा भगवंत आहे. फक्त त्याच्यावरचा असणारा अज्ञान रूपी आवरण काढलं की तो निश्चित मिळतो. स्वयंभू हृदय ब्रह्मस्थिते ब्रह्मप्रभा इंद्रिय वृत्ती हे अभावे ब्रह्म नवे म्हणते सद्भावे होते परब्रह्म. आणि अशा प्रकारे असणारा स्वयंचलित अशा प्रकारचं परब्रह्म स्वरूप असणारं सत्व आपल्या जीवामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ते सर्व शरीराचे चलनवलन होते. आणि अशा प्रकारचे असणारं ब्रह्म स्वरूप त्याच्यामुळे जे सर्व देहाचे असणारे हालचाल होते, हात हालतात, पाय असणार चालतात. मग जर अशी स्थिती असेल तर त्या ठिकाणी कुणी म्हणतं की हे ब्रह्म नाही तर देह जो आहे तोच असणारा स्वतः ब्रह्म आहे असा असणारा ग्रंथ करतो. या सद्भावाचे उपपत्ती निश्चयो सांगेन रघुपती दृढ करावे साधना वृत्ती हे ब्रह्मस्थिती अभंग. आणि अशा प्रकारे असणारा ज्या वेळेस आपण जे एखादं साधन करतो किंवा भगवंताचं नामजप करतो, एखादा असणार दररोज आपण समजा 100 जप करायचं म्हणलं ते अधिष्ठान झालं आणि ते अधिष्ठान पाळून जर आपण असणार दररोज त्या गोष्टीचं अधिष्ठान करून त्याची तपश्चर्या करून जर केलं तर निश्चितच असणार ब्रह्मप्राप्ती होते असं बोलतं. जे ते काम क्रोध सलोभता निशेष नाही ते ब्रह्म शांतता ते शांती ब्रह्म स्वभावता सभय पूर्णता सर्व देही. आणि ज्या ठिकाणी असणारं काम क्रोध लोभ आहे त्या ठिकाणी असणारं ब्रह्माची प्राप्ती होत नाही. ज्या ठिकाणी निखळ शांतता आहे त्याच ठिकाणी असणारं ब्रह्म मिळतं असं बोलू लागेल. ज्याचे मी म्हणजे आपण ते मी पणेचे विपुल चैतन्य इंद्रियांचे कर्माचरण ते आचरण पूर्ण परब्रह्म येते. आणि अशा प्रकारे असणारं शांतपणाने जे केलेलं भगवंताचं स्मरण आहे तेच असणारं स्मरण सर्वांगाने सर्व चित्ताने जर केलं तर ते असणारं निश्चित पूर्णत्वाला आणि पूर्ण ब्रह्म झाल्याशिवाय काया वाचा मानसाचरण ते सहजचे ब्रह्मपूर्ण हे ज्याशी कळले पुन्हा तो तात्काळ जाण प्रब्रह्म झाला. आणि ज्याने असणारं कायामध्ये देहाने परमार्थाचं असणारं कार्य केलेलं आहे, वाचेने नामस्मरण केलेलं आहे आणि मनाने चिंतन भगवंताचं केलेलं आहे त्याला असणारा निश्चितच पूर्णत्वाला असणारा परब्रह्म नेऊन ठेवतो. तो तात्काळ प्रब्रह्म झाला मनता लाज लागली पै बोला स्वय ब्रह्मरूपे संचारला झाला न झाला ज्ञानाने. आणि तो परब्रह्म झाला असंही देखील असणार या परमार्थात म्हणून आहे. कारण परब्रह्म होणं म्हणजे त्या भगवंतासारखं मी झालो असं होतं आणि त्या ठिकाणी द्वैत येतं. परंतु परब्रह्म आणि हा हे दोन असणार दोन्ही नसून एकच झाले अशा प्रकारचं त्या ठिकाणी संबोधलं जावं असं नारदभाव होतं. या लागे गा रघुनाथा स्वतः सिद्ध ब्रह्मरूपता स्वयंभू हाता या श्लोकार्था निवटून. आणि अशा प्रकारे असणारे दोन नसून एकत्वाने ते दोघं असणारे भक्त आणि भगवंत मिळतात आणि त्या दोघांचं एकदा मिलन झालं की ती स्वयंभू अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी होतं. इंद्रियांचे कर्माचरण सर्व देही समसमान ते कर्मयोगी सावधान ब्रह्मानुसंधान निष्ठा. आणि अशा प्रकारे असणारं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान केल्यानंतर जे कर्मयोगी आहेत किंवा असणारा ज्ञानयोगी आहेत त्यांना निश्चितच परब्रह्माची असणार प्राप्ती होते. योगी स्वधर्म कर्म करीते कर्मे स्फुरे ब्रह्म प्रचिते तेची परमात्म्याचे निज शक्ती नित्य मुक्ती सावधानत्वे. आणि जे योग्य आहेत ते असणारं वनात गेल्यानंतर जे कर्म आपलं आहे ते दररोजच्या दररोज असणारं उठून आपलं जे काही अन्नग्रहण वगैरे करायचं पुन्हा असणारं तपश्चर्या जायचं योग करायचा त्यांचं कर्म जे आहे ते अखंडित चालू राहतं आणि त्यांनी जे अखंडित केलेलं कर्म आहे त्याला जर असणारं खंड कुठं पडलं नाही तर निश्चितच ते पूर्ण परब्रह्म होतं. योगी जाग्रत्वे सावधान चित साधनत्वे देखते स्वप्न सुसुप्ती सुखे समाधान चिद्रूप पूर्ण भोगिती सदा. आणि जे योग्य आहेत ते दिवसा असणारं भगवंताचं नामस्मरण करतात आणि रात्री असणारं झोपेत गेल्यानंतर चित्त स्वरूपाने असणाऱ्या चित्ताने झोपल्यानंतर किंवा चित्ताने असणाऱ्या भगवंताचं चिंतन त्यांचं चालू असतं आणि पुन्हा सुषुप्तीत गाढ झोपेत गेल्यानंतर भगवंतालाच मी मिळालो काय काय अशा प्रकारची स्थिती असणार त्यांची अखंड होत असते. ऐसे अवस्था त्रय सावधान हेची भगवंताचे भजन हेची परमात्म्याचे पूजन हेची समाधान जीवशिवांचे. आणि या तीनही अवस्थात असणार
असणारा अखंड भगवंताशिवाय दुसरं काही त्यांना दिसत नाही आणि हेच असणार परमोच्च साधन आहे. अखंड परमात्मा स्वरूप असणार आपल्याला सर्व जगत दिसावं हेच असणार भगवंताला दिसेल. ऐसे सद्भावे साचार जो सावध निरंतर त्यासी ब्रह्मरूप चराचर विषय मात्र चिद्रूप. आणि अशाच प्रकारे असणारा सद्भावाने आणि स आचार म्हणजे चांगल्या विचाराने ज्यावेळेस भगवंताकडे असणारा आपलं अखंड चित्त असतं त्याच वेळेस असणारा आपल्याला ब्रह्मप्राप्ती होती. जे जे दिसे दृश्य दर्शन जे जे विषय भोग यातना ते ते निर्मळ ब्रह्मदान सवय पूर्ण परब्रह्म. आणि त्या ठिकाणी आपल्या दृश्याला किंवा आपलं जे काही दृश्य आहे पुढची कोणतीही गोष्ट असू द्या आणि ज्याचं आपण दर्शन घेतो त्या दर्शनाने युक्त ज्या गोष्टी आहेत त्या सर्व भोगविषयी जरी असल्या या सृष्टीमधल्या कोणतेही विषय असणारा आपल्या डोळ्यासमोर आले तर ते असणार परमात्मा स्वरूप दिसायला ज्यावेळेस आपल्याला लागतील त्यावेळेस असणारा ब्रह्मप्राप्ती निश्चित होईल. मा हे एक एक सांगू की ते त्यासे ब्रह्मरूप त्रिजगते सहज ठसावे रघुपती तेही उपपत्ते अवतारा. आणि अशा प्रकारे असणारा ज्या वेळेस स्थिती निर्माण होते आणि भगवंताचं नामस्मरण नामचिंतन असणार आणि सद्बुद्धी घेऊन ज्यावेळेस व्यक्ती किंवा असणार भक्त चालायला लागतो त्याच वेळेस असणार ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ब्रह्मद्रश्य द्रष्टा दर्शन ब्रह्मचातुर्य भुवन भूत परंपरा ब्रह्मपूर्ण मी मनने ते मी पणा परब्रह्मत्वे. आणि त्याच वेळेस असणारं जे काही दृश्य द्रष्टा दर्शन देखील ब्रह्मच दिसायला लागतं. हे काही भूत पिशाच वगैरे असणार या जगतामध्ये आहे किंवा निसर्गातील जीही वस्तू आपल्या असणाऱ्या नजरेस दिसते ती सर्व जी कानाला ऐकायला येते तीही आणि ज्या असणाऱ्या अनुभवाला आपल्या गोष्टी येतात त्या सर्व परमात्मा स्वरूप असणारा होऊन जातात. ब्रह्मरूपे भासते मित्र ब्रह्मरूपे भासते पुत्र शत्रू भासते चिन्मात्र शूद्र समग्र सद्रूपत्वे. आणि अशा प्रकारे जे मित्र आहेत जे असणार भाऊ बहीण जे कुटुंबीय आहेत किंवा जे बाहेरील सर्व जीव आहेत त्या सर्व जीवांमध्ये असणारा अखंड भगवंतच त्या ठिकाणी दिसायला लागतात. शत्रू मित्र सखे बंधू हा पर ब्रह्मे अपवादो ब्रह्म केवळ स्वानंद कंदू परमानंदो परिपूर्ण. आणि जे शत्रू आहेत मित्र आहेत जे सुहृद आहेत जे असणारे पाहुणे रावळे कुणी असणारे येणारे जाणारे जे सर्व कोणी आहेत त्या सर्वांमध्ये ज्यावेळेस असणार आपल्याला भगवत स्वरूप असणारा दिसायला लागतं त्यालाच असणारा ब्रह्मज्ञान समजावं. ब्रह्मे प्रपंच नाही ऐकिला ब्रह्मे प्रपंच नाही आतिला ब्रह्मे प्रपंच नाही स्पर्शिला ब्रह्मे भविला आणि भावना. आणि जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माने असणारा जो संसार किंवा प्रपंच आहे तो केलेला नाही किंवा त्याच्यामुळे प्रपंच होत नाही किंवा तो असणारा प्रपंचाला कारणीभूत होत नाही. जसं असणारा जो सूर्य आहे तो आकाशात आहे तो आकाशातला सूर्य प्रत्येक गोष्टीला साक्षी जरी असला तरी त्याला कोणताही दोष लागत नाही. तशा प्रकारे असणारा भगवंत आपल्या संसारात असून आपल्या देहात असून सगळ्या गोष्टी करतो परंतु असणार आपला त्याला दोष लागत नाही. परंतु त्याच्यासारखं आपल्याला जर व्हायचं असेल तर त्याच्यासारखा असणारा सद्भाव ठेवून त्याच्यासारखं असणारं वागणं ठेवून ते ब्रह्मज्ञान प्राप्त केलं तर असणारा त्या ठिकाणी भगवत स्वरूप आपण होतो. भ्रंतासे जग दुःख प्रचिते ज्ञात्या सुखरूप विश्वमूर्ते अंधा गडाद पडे त्रिजगते देखने देखते स्वप्रकाशत्वे. आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी बोलू राहिले आहेत जे असणार ज्ञानी आहे त्या ज्ञानाला असणारं सगळं जग जे आहे ते ज्ञानी आहे अशा प्रकारचं वाटायला लागतं. आणि जे येडा आहे ते येड्याला असणारं सगळं जग येडं की काय अशा प्रकारचं वाटतं आणि आंधळ्याला सगळं जग आंधळं दिसू लागतं. तशा प्रकारे असणारं ज्याने चित्त स्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे ब्रह्मस्वरूपाचा ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे त्याला हे सर्व सृष्टी असणारे ब्रह्मस्वरूप दिसायला लागतं. या लागे ज्या परमार्थ बोधे ते तोडिते भेदाचे विधे भेद तोडावया त्रिशुद्धे भगवत बुद्धी सर्वत्र. आणि त्याच्यामुळेच असणारं भगवत स्वरूप कशाला म्हणतात तर त्या ठिकाणी भेद राहत नाही आणि भेद न राहण्यासाठी जे आहे ते भगवत स्वरूपाचं आठवण स्मरण असणारं नामसंकीर्तन करावं लागतं. आणि त्या नामसंकीर्तनानेच असणारा भेदाची असणार जी वृत्ती आहे ती अभेदात प्राप्त होते आणि कुणालाही दुःख न द्यावा आणि कुणालाही असणार सुखही न द्यावं अशा प्रकारची वृत्ती निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी असणार ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन ब्रह्मार्थ प्राप्त होतं.
ज्या ब्रह्मभावे सर्व भूते ते सोय परब्रह्म होते ते पूर्वेच ब्रह्म आहे ते भावना भ्रांती छेदक. आणि त्या ठिकाणी असणारा सगळ्यामध्ये भगवंत आहे, ब्रह्म सगळ्यामध्ये आहे. फक्त असणार हे संसार रूपी जी भ्रांत आहे, जी भूल असणारी आपल्या डोळ्यामुळं त्या कानामुळं पडलेली आहे, ती भ्रांत निघून जाते आणि सगळ्यामध्ये असणारा ब्रह्म त्या व्यक्तीला दिसायला लागतो. जो करे अमृतपान तो अमर होया पण ज्या सर्वाभूती भगवत भजना तो परब्रह्म पूर्ण स्वय होती. आणि ज्याने असणारा अमृत पाणी केलेला आहे तो अमरत्वाला प्राप्त झाला. आणि तशाच प्रकारे असणार ज्याने ब्रह्मस्वरूपाचा असणारं नामस्मरण केलेलं आहे किंवा ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालेला आहे तो देखील असणार ब्रह्मत्वाला प्राप्त झाला. अशा प्रकारची स्थिती या ब्रह्मज्ञानाने होती. ऐके रघुरामा जगाची स्थिती परब्रह्म का परम भ्रांती ती स्त्रियाची नाही वस्ती जाण निश्चिते रघुनाथा. आणि अशा प्रकारे असणार हे प्रभू रामचंद्रा या ठिकाणी असणार जे परब्रह्म आहे ते परब्रह्म सोडून असणारे लोक भ्रांत का झाले आणि परब्रह्मावर असणारं लक्ष न केंद्रित करता त्या संसारावरच काय लक्ष केंद्रित झालं. अशा प्रकारे असणार मी तुला सांगतो. नाना कार्य जगाची प्रचिती तेची मुख्यत्वे सोली व भ्रांती ते भ्रांतीची निज स्थिती ऐक तुझ प्रती सांगेन. आणि अशा प्रकारे जगतामध्ये आल्यानंतर कोणतंही असणारं कार्य करावं लागतं. कोणत्याही गोष्टी असणार स्थितीत येतात, आधी असणारं उत्पन्न होतात, पुन्हा स्थितीत येतात, पुन्हा लयाला जातात. आणि ह्या गोष्टी असणार चलनवलन या सृष्टीमध्ये होत राहतं आणि त्याच्यामुळं या गोष्टीच असणारं सत्य वाटायला लागतात. जे असणारं असत्य आहे फक्त ते असणारं मायाचा प्रभाव असल्यामुळं या सगळ्या गोष्टीचं असणारं कारण मी तुम्हाला सांगतो. महात्मा जे मीपण ते मुख्य ब्रह्माचे निज कारण तू म्हणणे हा ब्रह्मदारुण मी तुपणा ब्रह्ममूळ. आणि असा असणारा जो अहंकार आहे या सृष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असताना मीच आत्मा आहे, माझ्यात आत्मा नाही अशा प्रकारची असण्याची भ्रांत आहे. ती भ्रांत असणारी सगळ्याला पडलेली आहे आणि त्याच्यामुळं माझ्या जीवाला थोडीही इजा झाली तरी असणारा मला त्रास होतो आणि पुढचा असणारा तो मरणार आहे त्याचं काहीच असणारा मला घेणं देणं नाही. अशा प्रकारचा अहम भावपणा असणारा त्या ठिकाणी शिल्लक असल्यामुळं जो भ्रम आहे तो फोफावला गेला आणि ब्रह्माला असणारा त्या ठिकाणी बाजूला लोकांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारे होतं. देव भक्त दोन्ही भिन्न ऐसे जे का देव भक्त दोन्ही भिन्न ऐसे जे का उपासना ते ज्ञानाचे मुख्य अज्ञानपणा सूक्ष्म ब्रह्मपूर्ण अर्थकत्वे. आणि त्याच्यातील त्यात असणारा जो काही भ्रम आहे तो सूक्ष्म आहे परंतु अत्यंत महत्वाचा असा प्रकार आहे. जो ब्रह्म जे आहे ते ब्रह्म असणारा वेगळं आणि मी असणारा वेगळा आहे. आपण जे देवाला प्रार्थना करतो देव माझ्यापासून वेगळा आहे असं म्हणून करतो आणि तेच मुख्यतः अज्ञान अशा प्रकारे आहे. कारण देव जर आपल्या शरीरात नसेल, जर राम शरीरात नसेल तर हे शरीर चालू शकत नाही. आणि असं जे भ्रम त्या ठिकाणी वाटतो ते भ्रम दूर करण्यासाठी असणार त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची गरज आहे असं बोललं. ब्रह्म अखंडत्वे पूर्ण स्थिती तेथे देव भक्त भिन्न मानते हे ज्ञान गुह्य अतिभ्रांती अतर्की निश्चिती सज्ञाना. आणि जे ब्रह्म आहे ते ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे पूर्ण अशा प्रकारची स्थिती आहे आणि पूर्ण स्थिती असल्यामुळं त्याच्यामुळेच असणारा आपल्याला पूर्णत्व आहे. परंतु त्या पूर्णत्वाला मानायला असणारा कोणी तयार नाही आणि त्याच्यामुळे जी ब्रह्मस्थिती आहे ते सर्वांमध्ये निर्माण झालेली आहे. ईश्वर तो अति वरिष्ठ रे भूत भौतिके अति कनिष्ठ हे ब्रह्माचे अति कचाट येथे श्रेष्ठ भूलविले ब्रह्मे. आणि या ठिकाणी असणारा भ्रम असा बांधलेला आहे की या पृथ्वी तलावर या त्रिजगतात असणार देव किंवा ईश्वरच सगळ्यात मोठा अशा प्रकारचा आहे आणि बाकीचे जे असणारे जीव आहेत ते अत्यंत कनिष्ठ अशा प्रकारचे आहेत. आणि ह्या असणार भेदामुळे त्या ठिकाणी देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर पडलेला आहे. दोरे सर्प जन्मला नाही तो उपजे भ्रांतीचे ठाई देवे ब्रह्मी जग नाही आभासे पाये ब्रह्मुळे. आणि अशा प्रकारे असणारा जी दोरी आहे अंधारात गेल्यानंतर दोरीवर पाय पडला आणि तिला असणारा साप समजून आपण त्या ठिकाणी बाजूला सरकलो किंवा त्याला भेटलो.
परंतु ती दोरी असून असणार ते काही साप नाही हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस असणार माणूस किंवा असणारा तो जीव शांत होतो. तशा प्रकारे असणारा जे ब्रह्म आहे ते ब्रह्माला असणारा भ्रम समजणारे जे आहेत ते ज्यावेळेस ज्ञान त्याला प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेस असणारा साप रूपी भ्रम निघून जातो आणि दोरूपी असणारं त्या ठिकाणी ज्ञान आहे ते शिल्लक राहतं आणि ते पावल्यानंतर माणूस अशा प्रकारे शांत होतो आणि विवेकाला प्राप्त होतो. जग देखणे हा परमब्रह्म, जग न देखणे ते परब्रह्म, हे जाण होई निज वर्म, तू पुरुषोत्तमा परमात्मा. आणि अशा प्रकारे असणारे हे भगवंता तू या ठिकाणी जग जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे आणि जे ब्रह्म आहे तेच असणार त्या ठिकाणी अत्यंत विशेष निर्विकल्प अशा प्रकारचा असणार आपल्याला स्थितीला प्राप्त करून देणार आहे. आणि त्याच्यामुळे तो अशा प्रकारचा पुरुषोत्तम पुरुषात असणारा सगळ्यात उत्तम प्रकारचा असणारा श्रोता आहे असं बोलू. मी तुझ सांगो तरी तू परमात्मा, तुझा तूच पाहे महिमा, तुझ्या स्वरूपाची नाही सीमा, अपार अप्रमेय रघुनाथ. आणि अशा प्रकारे हे प्रभू रामचंद्र तुमचे जे असणारं स्वरूप आहे ते अत्यंत गहन अशा प्रकारचं आहे आणि तुमच्या जे गुणवर्णन आहे त्याचा मी महिमा काय सांगू, कारण तुम्ही जे आहे ते अप्रमेय, तुम्हाला असणारं तुमच्या सोबत कुणाची तुलना करता येणार नाही अशा प्रकारचा असणारा अगम्य तुमची स्वरूप स्थिती आहे, तुमचं गुणलक्षण आहे असं बोलू. तू आत्मा आत्मत्वे परिपूर्ण, तू कर्म विहीन, तू जनाय स्थानमान, ते निज लक्षण अवधारी. आणि हे प्रभू रामचंद्र तुम्ही असणारा त्या ठिकाणी कर्म करून सुद्धा असणारे अकर्म म्हणजे तुम्ही असणार त्या कर्माला भांडेल अशा प्रकारचे नाही आणि तुम्ही स्थितही नाहीत, तुम्ही अचलही नाहीत किंवा चलाचलही नाहीत अशा प्रकारे असणारी तुमची जी स्थिती आहे ती अखंडित असणार आहे असं बोलू. तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानी आकाश रूपे कोणे कोणे, आता दिशेने गेले हरपणे विच्छेदले. आणि हे महान आकाश असणारा जे आपल्या दृष्टीला दिसून राहिले ते किती जरी मोठं असलं तरी तुझ्या स्वरूपामध्ये ते कुठं असणारा विलीन होतं हे सुद्धा कळत नाही, इतकं असणारा महान स्वरूप तुझं आहे. पाहता स्वरूप शुद्धत्वे, लाजिले पै शोधिता सत्वे, स्वये समावले महात्वे, मायेचे सत्व असत्वाले. आणि अशा प्रकारे तुझं स्वरूप असणारा शोधित असताना कुणालाही त्याचा मेळ लागत नाही. या माया स्वरूपाने असणारे बाकीची सृष्टी जी आहे ही थोकडी अशा प्रकारची आहे, परंतु तेवढीच असणारे आम्हाला जे आहे ती भासमान असणारं वाटत आहे. राईंच्या कोटे अंशाप्रते, वस्तू सावकाशे नांदते, अनु माझे सुख स्वरूप स्थिते, वस्तू विश्रांती सावकाशे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या सृष्टीमधल्या गोष्टी आहे, या पृथ्वी झालं किंवा सूर्य झालं, चंद्र झालं, मंगळ झालं, हे जे असणारे ग्रह आहे ते असणार अत्यंत मोहरीसारखे बारीक 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 अशा प्रकारचे तुझ्या स्वरूपामध्ये आहेत आणि इतका असणार महान जे आहे तुझं स्वरूप आहे. सूक्ष्म होणे सूक्ष्मसार, ते नित्यत्वे नित्यक्षर, ते तुझे स्वरूप साचार, जीव शिवत्वे विचार अव्ययी विरे. आणि अशा प्रकारे हे भगवान तुमचं असणारे जे जीव शिव स्वरूपाचा असणारे जे स्वरूप आहे ते अत्यंत शोभनीय अशा प्रकारचं आहे असं बोलू आहे. वस्तू सेनाई माता पिता, या लागीन घडे जन्मकथा, जन्मे बिन मरण वार्ता, आत्मती सर्वता सेना. आणि हे भगवान तुम्ही असणारा ज्याच्या हृदयामध्ये वास करता त्याच्यामध्ये असणारं चलन वलन चालू असतं, परंतु जी काही जड असणाऱ्या त्या ठिकाणी वस्तू आहे त्या असणार त्यांचा जन्म आणि मरण होत नाही, त्याच्यामुळे असणार त्यांना जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरावं लागत नाही, परंतु तुम्ही असणाऱ्या ज्यांना सद्बुद्धी दिलेली आहे, सगळ्या गोष्टी असणाऱ्या चलन वलन करण्याचे दिलेले आहे त्यांची असणाऱ्या त्या ठिकाणी स्थिती गती होते असं बोलतो. एवं जन्म मरणातीत, अपार सुखे सदोदित, त्या स्वरूपानावर गुणात, जाण निश्चित श्रीरामा. आणि हे प्रभू रामचंद्र या ठिकाणी तुमचं नामस्मरण केल्यानंतर मुक्ती प्राप्त होते. मुक्तीमध्ये असणारा पुन्हा जन्माला नाही आणि पुन्हा मरणाला नाही. आणि हे जे सुख आहे ते अत्यंत या सगळ्या सुखापेक्षा अत्यंत मोठा अशा प्रकारचं सुख आहे आणि हे तुमच्यापाशीच आहे असं बोलतो. वेद वेदांग पुराण, श्रुती स्मृती
शास्त्र विज्ञान इतिहासाचे गुह्य ज्ञान तेही निरूपण रघुनाथा. आणि हे जे निरूपण मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला जे असणारं ज्ञान सांगितलेलं आहे, हे सर्व ज्ञान असणारं 18 पुराण 6 शस्त्र असणारं 4 वेद यामध्ये देखील असणारं अशा प्रकारचं गुह्य ज्ञान आहे. सर्व सुखांचे मुख्य सार तो हे हा इतिहास साचार सकळ ज्ञानाचे ज्ञान गौवार अति उदार मुख्यत्वे. आणि अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञानाचंही ज्ञान असणार तुम्ही अशा प्रकारचे आहात. आणि हे जे सर्व गुह्यातलं गुह्य ज्ञान असणार या ठिकाणी ब्रह्मज्ञान अशा प्रकारचं आहे. हे निरूपण जेवी गोटे तै विषयाचे लहाने पिटे जन्म मरणाचे खत फाटे अवयव आटे मृगत्वे. आणि हे ब्रह्मज्ञानाची आजची जी काही असणार झालेली वार्ता आहे ती जर एखाद्याने ऐकलं तर त्याच्या जन्म मरणाचा असणारा जो काही फेरा आहे तो निश्चितच संपल्याशिवाय राहणार नाही. आणि जे काही असणार त्यांच्या संसारामध्ये जे काही पाप पुण्य असणार झालेलं आहे त्याचे सुद्धा असणार निश्चितच वळवण झाल्याशिवाय राहणार नाही. या इतिहासाचे निज वर्म कर्मची होय परब्रह्म साधक होय आत्माराम नित्यत्वे पराम निज मोक्ष जोडे. आणि जे कर्म आहे तेच असणार या ज्ञानाने परब्रह्म स्वरूप होणार आहे. आणि जो साधक आहे तो सिद्ध होऊन असणार परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणार आहे. ज्ञान निरूपिले जे निरूपण ते जीवन मुक्ताचे लक्षण तू परमात्मा राम आपण पूर्णत्वे पूर्ण परमात्मा तू. आणि मी हे जे असणार तुम्हाला काही निरूपण सांगितलेलं आहे, हे ज्या काही असणाऱ्या ज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते असणारं जे लक्षण आहे ते जीवन मुक्ताचं अशा प्रकारचं लक्षण आहे. परंतु प्रभू रामचंद्र तुम्ही असणाऱ्या याच्या पदवत्या अशा प्रकारच्या तुम्ही परम असणारा अशा प्रकारचा असणार परमात्मा स्वरूप आहे अशा असणार त्या ठिकाणी बोलतो. ऐकोणी वशिष्ठाचे वचन श्रीराम स्वय आपण आपले देखे पूर्णपणा स्वानंद गण सुखरूप. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी सांगितलं त्यावेळेस आपलं स्वरूप असणारा प्रभू रामचंद्राने पाहिल्यानंतर आपण असणार सर्व सुखाने असणारा नाहून गेल्यासारखं त्यांना वाटू लागलेलं आहे. होता स्वरूपी भेटे चित्त चैतन्य पडले मिटे हर्ष बाष्प दाटे कंठी आनंद पोटे न समाये. आणि हा असणारा जो ज्ञानाचा सागर किंवा ज्ञानाचा अमृत असणारा प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ ऋषींनी दिल्यानंतर अगोदरच असणारा चैतन्य स्वरूप प्रभू रामचंद्र होते. पुन्हा असणारा चित्तामध्ये ब्रह्मज्ञान गेल्यानंतर त्यांना चैतन्याचे असणारे साथ भेटलेले आहे. आणि पुन्हा हे सगळं झाल्यानंतर त्यांना अतिशय घाम येऊ लागलेला आहे आणि सगळी रोमावळी उभा राहून त्या ठिकाणी काय झालेलं आहे. आनंद हृदय न समाये तो नेत्रे उलतो पाहे पूर्ण दाटला विस्मये देहाची सोय स्फुरेणा. आणि हा जो आनंद आहे तो अत्यंत उच्चस्तरीय अशा प्रकारचा होता. आपल्या स्वरूपाला आपण असणारा प्राप्त झाल्याचा आनंद त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्यावर ओसंडून व्हावू लागलेला होता आणि सुखाचे असणारे प्राप्ती झाल्यासारखं त्याला वाटू लागले. कान पांगुळला जेतीच्या तेत कंठ झाला सद्गदित इंद्रिये उपरमले समस्त पडेले तटस्थ चिद्रूपत्वे. आणि त्यांचा जो जीव आहे तो जीव असणारा एकाच जागेवर थांबलेला आहे आणि सगळे जे अवयव आहेत ते स्थूल झाले आणि जागची जागेवर असणारे शांत झालेले आहे. आणि जसं काय भगवंताची उपरमती झाली की काय अशा प्रकारची स्थिती असणारी समाधी स्थिती प्रभू रामचंद्रांना येऊ लागलेली आहे. सर्वांगे रोममुळे आले स्वेद कनिका निर्मळे मुक्त मोत्यांचे जाळे पांगुरविले निजे निज सत्वे. प्रभू रामचंद्राच्या अंगावर इतका घाम आलेला आहे की असणार जे थेंब आहेत असणारे घामाचे ते अत्यंत मोत्यासारखे त्यांच्या अंगावर दिसू लागलेले आहेत आणि विलोभनीय स्थिती असणारी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची झालेली आहे. निश्चेष नाटवे मी तुपन कुंटले वाचा पडले मौन जीव शिवांचे पुशिले भान चित्त समाधान पावले. आणि आता असणारं त्या ठिकाणी कोणताही एक थोडा सुद्धा प्राण असणार त्यांच्या जीवामध्ये राहिलंय का नाही अशी स्थिती असणार त्या ठिकाणी भासू लागलेली आहे. आणि मी तू पण हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी सर्व असणाऱ्या गोष्टीचा विसर जो आहे ते प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी पडलेला आहे. श्रीराम चैतन्य घन झाला स्वस्वरूपे निमग्न त्याचे व्यवहार प्रवीण श्री वशिष्ठे केवी अर्पण केले. आणि अशा प्रकारे असणारा जे प्रभू रामचंद्र आहे ते चैतन्य स्वरूप आहेत आणि चैतन्य घन आहे. त्यांची जी चैतन्य स्वरूपाची असणारी जी काही स्थिती आहे ती स्थिती असणारी प्रभू रामचंद्रांना पूर्वत प्राप्त झालेली आहे. परंतु आता या वशिष्ठ ऋषींनी जे ब्रह्मज्ञान सांगून त्यांना व्यवहार शून्यमध्ये असणार जे चालक आता पुढची जे काही असणार आपल्याला कृती करायची आहे जे काही काम करायचं आहे ते सर्व आता बंद पडलेलं आहे.
प्रभु रामचंद्र भगवान की जय। ऐसे भरद्वाज वाल्मीका प्रति स्वयं पुषिल्याति प्रीते वाल्मीक तदर्थे कथा संगती सांगतो। आणि जी कथा आहे ती असणार वाल्मिक ऋषीला भरद्वाज ऋषी असणार विचारू लागले आहेत की हे वाल्मिक ऋषी तुम्ही असणार हे जे सांगितलेलं आहे की प्रभू रामचंद्र समाधी स्थितीत गेलेले आहेत, मग त्या ठिकाणी जे वशिष्ठ ऋषी आहेत ते असणार काय करत आहेत, त्यांनी असणार सगळा प्रभू रामचंद्राचा व्यवहार बंद पाडलेला आहे। तटस्थ देखून श्रीरामाचे विश्वामित्र झाला कासा विषय तो कळवळून वशिष्ठाची निज कार्याशी सांगता। आणि आता असणार त्या ठिकाणी भारद्वाज ऋषी त्यांनी सांगितलं की आता ही पुढची असणारी कथा मी तुम्हाला सांगतो। त्याच वेळेस विजय विश्वामित्र ऋषी बाजूला उभे होते, त्यांनी वशिष्ठ ऋषींना असणारी विनंती केली आहे की हे गुरुवर्य तुम्ही असणाऱ्या प्रभू रामचंद्राची अशी समाधी स्थिती केली आहे, तर असणार हे प्रभू रामचंद्र पूर्वक कशा प्रकारे होते। स्वामी वशिष्ठ तू ब्रह्मपुत्र तुझ्याच गुरुत्वाचे चरित्र ब्रह्मप्राप्ती तू अति पवित्र अति विचित्र अनुपम्य। आणि हे गुरुवारी तुम्ही असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी ब्रह्मप्राप्तीला असणारा मिळून दिलेला आहे आणि तुमच्या या गुरु वाक्याची असणारे जे काही महत्व आहे त्या महतीमुळे असणारा असं महत् कार्य झालेलं आहे। तुझ्या गुरुत्वाचे वर्म मिथ्या देहा इंद्रिया कर्म शिष्य होय पूर्ण ब्रह्म ते समाधी परम श्रीरामी। आणि तुमच्या वाक्याने असणारं इतकं महान काम केलेलं आहे की त्याला असणारं प्रभू रामचंद्रांना कोणत्याही गोष्टीची खटाटोप करण्याची गरज पडली नाही। तुमच्या नुसत्या बोलण्याच्या शब्दानेच असणार त्यांना ब्रह्मप्राप्ती असणारी झालेली आहे। शक्ती पाते शिक्षोत्तमा पाविले न करिता श्रमा हे तुझ्या गुरुत्वाची गरिमा आगाध महिमाती लोकी। आणि तुमच्या असणाऱ्या गुरुत्वाचे जे काही मोठेपण आहे तेच अशा प्रकारचं आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीचा असणारा प्रयास न करता तुमच्या असणार संगतीने सत्संगानेच असणारा प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी ब्रह्मप्राप्ती झालेली आहे। शिष्याच्या सकळ वृत्ती वचने लावलेची ब्रह्मस्थिती शिष्य पावे ब्रह्मस्थिती शक्ती पातून स्थिती या नाव। आणि त्या ठिकाणी तुम्ही असणारा प्रभू रामचंद्रांना कोणत्याही कष्टाविना जे काही ब्रह्मप्राप्तीचं असणारा वृत्ती सगळ्या खुंटवून प्राप्त करून दिलेलं आहे, ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी असणारा तुम्ही केल्यामुळं त्यांचं असणार जे आहे ते ब्रह्माला असणार समर्पित झालेले आहे। लव निमिष घटिका मुहूर्त शिष्याची बांधले स्थिती शक्ती पातू आणि स्थिती ऐशी ख्याती गुरुवाक्ये। आणि हे असणार एक लव म्हणजे असणार लव सेकंद मिनिट जे असणार मुहूर्त ही जी वेळ आहे त्या एका वेळेत नाही तर असणार अखंड त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या समाधीत मध्ये गेलेले आहेत। आणि ह्याच गोष्टीला असणार याच तुमच्या ज्ञानाने जे काही त्यांचं परिवर्तन झालं या गोष्टीला असणार शक्तिपात म्हणतात असं बोलू लागले। वज्रे छेदीची संशयाते निशब्दे बोधीची शब्दार्थ हस्तमस्तक सामर्थ शिष्य परमार्थ सुखी करीसी। आणि अशा प्रकारे असणाऱ्या एका शब्दाने असणारा जो काही संकल्प विकल्प आहे त्याचा असणार सर्व उद्धार जो आहे तो तुम्ही असणार वशिष्ठ ऋषी त्या शिष्याचा करून टाकलेला आहे। आणि निर्विकल्प स्थिती असणारी तुमच्या शिष्याची तुम्ही करून त्याला असणार नुसतं डोक्यावर हात ठेवलं की मोक्ष प्राप्त व्हावा अशा प्रकारची स्थिती तुम्ही मिळवून दिलेली आहे। असो दर्शन स्पर्शन मुख्य तुझे कृपावलोकन शिष्याची सहज समाधान चैतन्य घनातीत सुखे। आणि तुम्ही असणारा त्यांना दर्शन बी दिलेलं आहे, त्यांच्यासोबत स्पर्श बी केलेला आहे आणि जो काही असणार वचनोक्ती त्यांच्यासोबत असणार बोलून तुम्ही ब्रह्मज्ञान त्यांना प्रदान केलेलं आहे। या सगळ्यांची स्थिती म्हणून असणार प्रभू रामचंद्र समाधी स्थितीत गेलेले आहे। चित सुखे सुख संपन्न हे तुझ्या कृपेचे आयतन तुझे कृपेस्तव पूर्ण ब्रह्म समाधान श्रीरामी। आणि तुमच्या कृपेमुळेच असणारं चित समाधान जे असणार तेज रूपी जे प्रभू रामचंद्राचं जे समाधान स्वरूपी असणार ब्रह्म स्वरूपाला प्राप्त त्यांना जे व्हायचं होतं ते असणार त्यांनी प्राप्त करून अत्यंत समाधानी त्यांना केलेलं आहे। श्रीराम पूर्ण समाधी अवस्था ठेले कर्मक्रिया कर्तव्यता पुढील अवतार कार्यता
वशिष्ठ वृत्ता होऊन येती. आणि हे गुरुवारे तुम्ही प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञान दिलेलं आहे आणि त्यांना प्राप्तही झालेलं आहे. त्यांची स्थिती असणारी ती तुम्हाला पाहिजे होती ती झालेली आहे. परंतु इथून पुढचे असणारे जे क्रियाकर्म आपल्याला जे काही करायचं आहे ते सगळंच असणार राहून जाईल. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी विनंती विश्वामित्र ऋषी वशिष्ठांना करीत आहे. स्वामी वशिष्ठा उधारी कृपा करी आम्हावारी. श्रीराम हे देहावरी संयुक्ती विवरी स्वसत्ता. आणि हे गुरुवारे तुम्ही असणारा आमच्यासाठी हे कार्य करा की आता मी माझं कार्य साधण्यासाठी या ठिकाणी आलो होतो, परंतु प्रभू रामचंद्र समाधी अवस्थेत गेलेले आहेत आणि त्याच्यामुळेच माझी एक तुम्हाला विनंती की प्रभू रामचंद्रांना असणारा पूर्ववत त्या ठिकाणी करा. सर्व इंद्रिय सदा उद्बोध कर्म कर्तव्य नित्य सावध. माझा यज्ञ होय सिद्ध तैसा प्रबोध करी रामा. आणि पहिलं जसं असणारं प्रभू रामचंद्र चालत होते, बोलत होते, बघत होते, सांगत होते, ऐकत होते, त्याच स्थितीमध्ये असणार पुन्हा प्रभू रामचंद्रांना आणा. कारण माझा जो काही यज्ञ आहे तो मला कडेला न्यायचा आहे. समाधी आणि उत्थान दोही अवस्थांचे तुझ ज्ञान. शिष्यासी देशी समाधान सवेची प्रयोजन बोधिशी. आणि अशा प्रकारे तुमच्या वाक्याने असणाऱ्या शिष्याला अत्यंत मोठा बोध होतो, परंतु ती आता असणारी वेळ नाही. करावया सुकार्यात अवतार श्री रघुनाथ. तो केला समाधिस्थ ठेला तटस्थ निर्व्यापारे. आणि या देवादिकांची असणारी साखळी बांधवणी